नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाही या माझ्या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज ज्या पाहुण्यांना मी आमंत्रित केलेलं आहे त्या म्हणजे साधना बहुलकर. साधनाजी या उत्तम चित्रकार आहेत. जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, पण चित्रकलेकडून त्या लेखनाकडे वळल्या आणि त्यांनी त्यांचं करिअर लेखनामध्ये केलेलं आहे. म्हणजे दोन्हीही लेखन आणि चित्रकला या दोन्ही भागामध्ये त्या अतिशय उत्तम आहेत. विविध वर्तमानपत्रांमधून त्यांनी सदर लिखाण तर केलेलंच आहे, पण अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत आणि संसार तर अर्थातच चांगला सांभाळलेला आहेच, पण सुहास बहुलकर या अतिशय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकाराची बायको म्हणून असलेलं शिवधनुष्य सुद्धा त्यांनी खूप सहजी पेलवलेलं आहे. तर त्यांच्याशी आपण आता गप्पा मारूयात आणि त्यांचा हा सगळा मनस्वी प्रवास समजून घेऊयात. साधना बहुलकर. नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि माझ्या गप्पांच्या चॅनलमध्ये रोजचंच काही बाहीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज माझ्या इथे गप्पा मारण्यासाठी मी आमंत्रित केलेलं आहे साधनाताई बहुलकर. नमस्कार. सुहास बहुलकर हे नाव सगळ्यांना माहिती आहे, परिचयाचं आहे, पण त्यांची सहधर्मचारिणी अर्धांगिनी म्हणून आज साधनाताईंना अर्थात फक्त म्हणून नाही बरं का, त्यांचं पण स्वतःचं खूप मोठं कर्तृत्व आहे. तर त्या संदर्भात पण आपण त्यांच्याशी गप्पा मारून जाणून घेऊयात, समजून घेऊयात त्यांचा जो आतापर्यंतचा प्रवास आहे तो. साधनाताई, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आणि धन्यवाद. आज आपण गप्पा मारणार आहोत. गप्पा अशासाठी की थोडासा कधी कधी नॉस्टॅल्जिक व्हावं मधून अधून. आपण आतापर्यंत जो केलेला प्रवास आहे तो कधीतरी मोजमाप असावं की बरोबर केलाय, कधी चुकलोय, कधी बरोबर आहे. आणि कधी कधी आपण स्वतःला खूप खुश करतो की मी हे खूप छान केलंय, हे खूप काम माझं छान आहे. माझ्या सिरीजचं नावच सामान्यातले असामान्य असं आहे. तर प्रत्येक माणसाकडे ते असामान्य तत्व असतं आणि मला ते तुमच्यामध्ये पण जाणवलं. तर तेच समजून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तुमची आणि सुहासदादांची ओळख कशी झाली? म्हणजे तुमचं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे? आमचं लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज. आमची ओळख जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये झाली. ओके. जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये सुहास माझ्या पुढे 3 वर्ष होता. बर. आणि तो आणि त्याचे जे काही मित्रमंडळी होती 4-5 यांचा ग्रुप कॉलेजमध्ये खूप ऍक्टिव्ह, अतिशय मजा करणारा आणि उत्तम काम करणारे असे होते. तर साहजिकच असं असतं की ज्युनियर्सचं नेहमी सिनियर्सकडे लक्ष असतं. तर तसं ह्या ग्रुपकडे आमच्या सगळ्या ज्युनियर्सचं लक्ष असायचं. मग आमच्याकडे कॉलेजमध्ये काही ऍक्टिव्हिटी झाल्या किंवा स्केच क्लबच्या काही ट्रिप्स झाल्या वगैरे, तर त्यांचं वर्क नेहमी लागायचं. आणि असं व्हायचं की ते वर्क लागल्यानंतर आम्ही बघायचो की आपल्याला कुठली लँडस्केप आवडली, कोणाची चित्र चांगली आहेत. तर ती एक जे 4-5 नावं होती ती सतत माझ्या समोर यायची. आणि त्यावेळेला आम्ही होतो सेकंड इयरला, म्हणजे आमच्या ह्याच्यात तिला एलिमेंटरी म्हणतात. तर माझा एक मित्र होता गजानन सकपाळ म्हणून, तर त्याचा सुहास ओळखीचा होता खरं. आणि चित्र आम्ही दोघं म्हणायचो की हे चित्र चांगले, हे कुणाचं आहे. मग ती काही वेळेला सुहासची असायची, काही वेळेला त्याचा एक मित्र श्रीकांत जाधव, त्यांची चित्र असायची. असं करताना मग सुहास ओळखीचा असल्यामुळे सकपाळच्या बोलण्यात काही ना काही तो विषय यायचा मध्ये सुहासचा. तर माझंही असं एक कळत नकळत हे झालं की अच्छा हा मुलगा का तो, हा मुलगा, असं करत ती ओळख आमची मग नंतर वाढत गेली. आम्ही जेव्हा इंटरमिजिएटला म्हणजे नेक्स्ट इयरला आम्ही गेलो त्यावर्षी सुहास खरं डिप्लोमा होऊन स्टेज स्कूल ऑफ आर्ट मधून बाहेर पडला होता. पण त्याला फेलोशिप मिळाली, म्हणजे पुढे फेलोशिप असणाऱ्याला जे स्कूलमध्ये शिकवायला मिळतं. तर तो जो शिकवायला आला तो आमच्या बॅचला आला. त्यामुळे त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीची वगैरे आम्हाला जास्त जवळून ओळख झाली, असं झालं. आणि मग अशी प्रकारे ती थोडी ओळख वाढत गेली. तर त्याच्यात मला नेहमीच आर्ट ऍक्टिव्हिटी, आर्ट याच्यात मला खूप रस होता. इतर मुली नाही असेल, पण मला ते एक्झिबिशन बघणं वगैरे हे सगळं मला अतिशय आवडायचं. आणि बाकीच्या मुलींना ते करायला, म्हणजे एक्झिबिशन बघायचंय, तर इतर मुली ते यायच्या असं व्हायचं नाही. ते म्हणाले नाही आम्हाला घरी जायला पाहिजे किंवा काय. तर माझ्याकडे तितकं रिजिड स्ट्रिक्ट असं वातावरण नव्हतं की हे थोडं आवश्यक वाटतं. साधारण किती वर्षांपूर्वीची गोष्ट? हे साधारण म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वीचे, ज्यावेळेला मी शिकत होते, म्हणजे 1975-78च्या दरम्यानची, 1975-78 दरम्यानची गोष्ट आहे. तर
कसं की सरांनी सांगितलं की आम्ही जाऊन यायचो, पण या बाबतीत मी जास्त हे होते की मला ते आर्ट गॅलरीला जाणं, प्रदर्शन बघणं, मग त्याच्याबद्दल कोणाशी तरी गप्पा मारणं, चर्चा करणं, हे मला सगळं खूप आवडायचं. तर काय असेल की मग सुहासची माझी मैत्री असं असं करत ती थोडी वाढत गेली. कधी तो किंवा इतर शिक्षक आम्हाला सांगायचे की तुम्ही अमुक एक एक्झिबिशनला जा. कधी आम्ही ग्रुप बरोबर जायचो, कधी मग आणखी नंतर पुढे दोघंच जायला लागलो. आणि मला वाटतं काय असतं की ते हळूहळू होतं आणि एकमेकांपर्यंत ते साधारण तरी पोचतं असं आहे. ते तुम्हाला दोघांना समजलेलं होतं हे नक्की, पण घरी कधी समजलं? आणि तुम्ही मूळच्या मुंबईच्या का? हा, मी मुंबईचीच. जास्त करून माझं लहानपणी पार्ल्यात गेलेलं आहे. घरी आम्ही खूप उशिरा सांगितलं, म्हणजे ते एकमेकांना कळून जसं असं झालं की माझं कॉलेज संपल्यानंतर या गोष्टींनी जास्त वेग घेतला आणि हो नाही असं करत मग आम्ही शेवटी 1984 मध्ये आम्ही विवाह केला. पण मला मुळात तुम्ही जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये कशा गेल्या ह्याच्याबद्दल प्रचंड कुतूहल आहे. कारण त्या काळामध्ये काय चित्रकला म्हणजे भरतकाम शिवणकामापुरतीच फक्त, म्हणजे 40-45 वर्षापूर्वीच आपण बोलतोय. तर तेव्हा म्हणजे भरतकाम विणकाम म्हणजे चित्रकला. तर जे मध्ये जाऊन ह्या चित्रकलेचं शिक्षण घ्यावं हे तुम्हाला वाटलं की घरच्यांना वाटलं की काय? तुमचं एक मुख्य असं झालं, आमच्या घरातलं वातावरण म्हणजे आईकडचं म्हणा असं होतं की काहीतरी मुलांनी करावं. म्हणजे आईचा खूप खोल संस्कार आमच्यावर झाला होता की नुसतं तुम्ही म्हणजे आम्ही मुली असो की आम्ही काहीतरी ठराविक याच्यात न राहता संसारिक फक्त केवळ संसारात न अडकता काहीतरी वेगळं करावं आणि ते खूप चांगल्या आणि गंभीरपणे करावं, प्रयत्न करावे, असा एक आईचा संस्कार होता. दुसरं असं झालं, घरातलं वातावरण असं होतं की माझे भाऊ आणि बहीण, हे भाऊ कॉमर्सला होता, बहीण आर्ट्सला होती. तर त्यांना काय वाटायचं की काहीतरी वेगळं करायचं याच्यात, हिनं कुठल्या तरी वेगळ्या लाईनीला जावं. आणि मग आमच्याकडे थोडं चित्रकलेबद्दल एक कुतूहल खूप होतं, आवड आणि कुतूहलही जास्त होतं. माझ्या भावाला चित्रकार दलालांची चित्र, माधव सातळकरांची चित्र कॅलेंडरवर जी यायची किंवा कॅलेंडरवरची त्याला जी चित्र आवडायची ती त्यांनी घरात जमवलेली होती आणि ती मी पाहायचे. तर असं एक मनात होतं की अरे वा, चित्रकारांचं एक काही वेगळं असतं आणि या वेगळेपणातून मी वेगळं क्षेत्र निवडावं, तर ते चित्रकला निवडलं गेलं. पण आकर्षण असणं वेगळं आणि मूलभूत तुमच्यामध्ये ती चित्रकला असणं वेगळं. ऍडमिशन मिळवण्यासाठी तुमच्यामध्ये ती चित्रकला तर तशी आता सुहासचं नाव सांगते, तर सुहासच्या आणि माझ्या चित्रकलेत जात्याच खूप फरक आहे, जमीन आसमानाचा फरक आहे आमच्या चित्रकलेत. पण ते जे काही क्षमता असतात तर त्या आपण याच्यात करूया. 2-3 माहितीचे लोक होते की, आणि जसं इतर कॉलेजला होतं की आपण आर्ट स्कूलला गेलोय तर आपण चांगली चित्र व्यवस्थित सिस्टमॅटिक शिकून चांगली काढायला असं एक वाटायचं. आणि एक मुख्यतः असं झालं की ज्यामुळे आज तुम्ही माझी मुलाखत घेताय किंवा काय, तर मी चित्रकलेचं पुढे लेखन केलं चित्रकार राहण्यापेक्षा. तर त्या बाबतीत काय झालं हे मला सांगायला जास्त आवडेल. मी त्या प्रश्नाकडे मी येणारच आहे की आता तुम्ही पूर्ण वेळ म्हणजे चित्रकारचं शिक्षण तुम्ही चित्रकलेचं घेतलं, पण तुम्ही वळलात पूर्णपणे शिक्षकी पेशाकडे आणि लेखनाकडे. तर तो प्रवास मग कसा काय झाला की आपल्या घरातच एक इतका उत्तम चित्रकार आहे, त्याच्याकडे पाहून प्रेरणा घेऊन अजून चित्रकलेत नवीन काहीतरी करू असं वाटण्यापेक्षा तुम्ही वेगळी वाट निवडली? त्याचं कारण पण मुख्यतः हेच झालं की मी आर्ट स्कूलला आले आणि आर्ट स्कूलच्या सगळ्या वातावरणामुळे मी अतिशय भारावले होते. एक माझ्या कल्पनेत नसलेलं जग माझ्या पुढे आलं होतं. म्हणजे चित्रकार दलाल आणि मी म्हणजे 3-4 नावं आता सातोळेकर सांगितलं किंवा अजून कोणी असतील, तर ती जी भावाने जमवलेली चित्र आहेत ह्याच्या पलीकडे काही चित्रकला आणि चित्रकार असतात त्याची काही फारशी त्याची अवेअरनेसच नव्हता. पण जसं जसं मी तिथे शिकत गेले काय, तर एक इतका मोठा विशाल व्यापक पट दिसला की मी थरारून गेले त्याने. नुसती अतिशय एक्साइटमेंट मला किंवा त्याबद्दल भारावून गेले, सापडल्यासारखं म्हणजे अलिबाबाच्या गुहेत शिरल्यासारखं माझी परिस्थिती झाली होती. तर हे होताना मला असं सतत वाटत गेलं की इतक्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत
आणि या लोकांपर्यंत पोहोचल्याच नाहीये. तर त्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. मग लोकांपर्यंत कशा पोहोचतील? तर माझ्या डोळ्यासमोर तर त्याचं आर्ट अप्रिसिएशन किंवा लोकांना त्या कळल्याच पाहिजेत असं एक माझ्या मनात खूप येत गेलं. आणि मग त्याच्याकरता काय करता येईल तर आपण चित्र समजावून सांगू लोकांना, असं मला वाटायचं. आणि काही वेळेला काय असतं की आमच्या घरी पण जरा लेखनाची आवड, लेखनाचा संस्कार हे खरं आईकडून आणि माझ्या बहिणीकडून हे जास्त झालं की लेखनात. त्यामुळे मला तो लेखनाचं माध्यम, लेखनात गती जास्त होती आणि लोकांना समजलं पाहिजे आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, हा एक माझा उद्देश निश्चित होता. GD आर्ट मी झाले 79 मध्ये आणि हे डोक्यात काहीतरी इतकं पक्क होतं ना की त्या दृष्टीने थोडेफार माझे प्रयत्नच चालू झाले. त्यात लोकसत्ता हा माझा लोकसत्तेच्या रंगरेषा कॉलम मी लिहिला, सदर लिहिलं. तिथे पण मी काहीशी ती सुरुवात पण थोड्या प्रयत्नात आणि अचानक झाली. एक परिचित चंद्रकांत तामाणे म्हणून होते, ते पार्ल्यातच राहायचे. तर त्यांच्यामुळे मी लोकसत्तेत गेले. तर त्यांना मी लोकसत्तेत असं म्हटलं की असं आर्ट गॅलरीत प्रदर्शन होतात आणि मला त्याच्यात लिहायची इच्छा आहे. तर मी गेले ती मुळे 1-2 प्रदर्शनांचे रिव्ह्यू घेऊनच तिथे गेले की म्हणजे हे जे मनात वाटतंय तर ते तिकडे गेल्यावर काय कोण आपल्याला हो नाही म्हणेल. आणि ते वय असं असतं ना की नाही म्हणण्याची फारशी काही फिकीर नाही वाटत, की म्हटलं मला असं थोडंसं की आपल्याला काय वाटतंय ते त्यांच्यापर्यंत पोहोचू दे, पुढे काय होईल ते बघू, पुढे काय होईल ते. तर मी 3 प्रदर्शनांचे असे पहिल्याचे रिव्ह्यूज घेऊन गेले आणि तिथे जे वृत्त संपादक तुकाराम कोगजे होते त्यावेळेला, त्यांना सांगितलं की मी चंद्रकांत तामाणेंनी मला तुमच्याकडे यायला सांगितलंय, मला आर्ट गॅलरीतल्या प्रदर्शनांवर लिहायची खूप इच्छा आहे, तर हे आर्टिकल मी आणलंय. ते साहजिक येते, त्यांच्या खूप कामाच्या घाई गडबडीत होते, त्यांनी काही फारसं असं बघितलं नाही किंवा काही. तर म्हणाले ठेव इथे. आणि मी ठेवून एकूण त्या सगळ्या वातावरणाचा आपल्या मनावर दबदबा पण इतका असतो की मी ते ठेवलं आणि त्याच पावली मी परत गेले. आणि मी बघत होते 2-3 दिवस लोकसत्तेत. तर एक एवढूच एका कॉलम मध्ये 8-10 ओळी आणि वर नाव होतं साधना खडपेकर कडून. खडपेकर माझं माहेरचं. तर साधना खडपेकर कडून. तर मला जो काही आनंद झाला की वा वा काहीतरी लिहिलं. बरोबर. आणि अशा प्रकारे मी 2-3 आर्टिकल दिली. ते दिलं की ते घ्यायचे आणि मी त्यांना दरवेळी मी म्हटलं हे 2 आर्टिकल दिली, 3ऱ्या आर्टिकलच्या वेळेला म्हटलं मी तुमच्याकडे आता 3रं आर्टिकल देते. तर ते हा म्हणायचे आणि आर्टिकल मात्र छापून येत होती. असं थोड्या पद्धतीने तो कॉलम मग एस्टॅब्लिश होत गेला तिथे. मग त्याला सुरुवातीला नाव नव्हतं, ते नुसतं जसं वृत्त असतं ना आमच्या प्रतिनिधीकडून किंवा तसं होतं. मग तिकडे एक अशोक पडबिद्री म्हणून होते. तर मला वाटतं त्यावेळेला तुकाराम कोगजे आले नव्हते किंवा काय असेल तेव्हा, किंवा त्यांची ड्युटी बदलली असेल. ते अशोक पडबिद्री होते. त्यांना मी सांगितलं की माझ्याकडे असे हे 3 माझी आर्टिकल प्रसिद्ध झालेली आहेत, तर आता मी हे पुढचं आणलेले. तर म्हणाले बरं ठेव. त्यांनी पण ते आर्टिकल दिलं. मग त्याच्यानंतरच्या वेळेला मात्र त्यांनी मला विचारलं की तुमचं काय म्हणजे इथे लिहिताय तुम्ही. मी त्यांना सांगितलं की मी GD आर्ट झाले, मला लिहिण्याची खूप उत्सुकता आहे आणि जे काही जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शनं चालतात ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे असं मला वाटतं. तर म्हणाले जरूर आपण करूया, या सदराला काहीतरी नाव द्या. आणि तर मी म्हटलं चालेल, म्हटलं मी पुढच्याला काहीतरी नाव सुच. तर मी रंगरेषा हेच नाव माझ्या मनात पक्क आलं. त्या काळी परत असं होतं की वर्तमानपत्रात कला समीक्षा किंवा समालोचना ही थोडीफार येत होती. महाराष्ट्र टाइम्स मध्ये कोणी लिहित होतं, त्यांचं नाव पुष्पा त्रिलोकेकर होतं. पण दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर अशी होती की वर्तमानपत्रात जसं स्थान होतं तसं GD आर्ट झालेले किंवा आर्ट स्कूल मध्ये शिकलेले कमी जण त्याच्यात होते. साधारणपणे कलेवरचे जे लेख यायचे ते साहित्यिक, लेखक किंवा पत्रकार असायचे, असं होतं. बरोबर. आणि रंगरेषा सदर ही मी लिहिलं. त्याची एक मजा सांगायची म्हणजे की त्याचा लोगो करावा लागतो. तर सुहासनी मला शिकवल्यामुळे किंवा आमच्या वर्गाला किंवा मी खूप सिन्सिअरली करत होते म्हणून त्यांनी मला कदाचित जास्त शिकवलं असेल. म्हणजे मनापासून त्यांनी सगळं मला मार्गदर्शन, एक मनापासून त्यांनी मला मार्गदर्शन केलं होतं. तर मला असं वाटलं की आपला याचा लोगो आपण सुहासकडून करून घ्यावा. तर तो जो लोगो होता रंग आणि रेषा, मग ते पूर्वी सगळं ब्लॅक अँड व्हाईट मध्येच असायचं.
आणि खाली माझं नाव. हा. तर त्याचं जो एक डिझायनिंग असेल ते सगळं सुहासनीच केलं होतं. अच्छा, हा, म्हणजे हे पुढे आमच्या आयुष्यात काय होणार आहे याचं माहिती नसताना हा, किंवा सगळं चित्र धूसर होतं. खरं म्हणजे होतं सगळं. सगळं चित्र धूसर होतं ते, किंबहुना नाही असं होतं. नाही असं. पण मला तो एक शिक्षक किंवा गुरुस्थानी असं एक त्याचं स्थान माझ्या मनात होतं. तर असं काही मला हे मिळाले तर त्याचा तर सदर यायचंय, मग मी तो त्याच्याकडून करून घेतला होता. त्यावेळेला आर्ट गॅलरीज कमी होत्या, म्हणजे ताज आर्ट गॅलरी, जहांगीर आर्ट गॅलरी आणि पंडोळी. तर आर्ट गॅलरीला जायचं, प्रदर्शनांवर लिहायचं आणि ही समालोचनं प्रत्येक आठवड्याला प्रसिद्ध व्हायची. त्यातलं आणि तंत्रशुद्ध शिक्षण घेतलेलं असल्यामुळे त्याला एक वेगळं वजन होतं, आपण म्हणूया. त्याच्यामध्ये एक आपण ज्याला म्हणतो ना की एखादी माहिती अगदी व्यवस्थित अभ्यास पूर्ण असणं, अभ्यास करून लिहिणं वेगळं, आणि मूळतःच तुमचा अभ्यास आहे त्याच्यावर म्हणून त्याच्यावर लिहिणं हा भाग अजून वेगळा. तर ते तुमचं जेन्युइन, त्याच्यामुळे तो त्याच्यामध्ये उतरत होतं. मला याचं नक्कीच प्रत्यंतर आलं की त्या याच्यावर लिहिणं हे काही दोन्ही गोष्टी मी अनुभवल्या. की जे काही जे आर्टिस्ट होते त्यांना, म्हणजे मी ज्येष्ठ चित्रकारांबद्दलच सांगते, काही जे चित्रकार होते त्यांना एक प्रकारची लेखनाबद्दल अडी असायची. आणि ती अडी म्हणजे असं की त्यांच्यावर त्यांना लिहून आलेलं आवडायचं किंवा ते हवं असायचं, पण लिहिण्यात काय आहे, तुम्ही चित्र काढून दाखवा ना, असं काहीतरी थोडासा अडमुठेपणा त्यांच्या याच्यात यायचा. तो का, ते मला काही त्याची कारणं खूप, म्हणजे असं एक वाटायचं की ते आर्ट स्कूलच्या पूर्वी शिक्षणातच थोडंसं होतं, म्हणजे थेअरीच्या विषयाची कल्पनाच नव्हती आणि या गोष्टीला काही स्थान आहे. आणि बऱ्याचदा असं व्हायचं की इतर क्षेत्रात न जाऊ शकलेले लोक आहेत ते चित्रकलेत खरोखरच उत्तम असं, पण याचं आर्ट अप्रिसिएशन व्हावं आणि त्याच्यासाठी लिहिलं गेलं पाहिजे, हा संस्कार त्यांच्या मनावर नसेल. बरोबर. तर त्याच्यामुळे असेल, आणि असं काही होऊ शकतं ह्याचाही कधी कोणी विचार जास्त. आणि समीक्षा किंवा लिहिणारा आहे ना, म्हणजे तो आपल्याला टीकाच करणार, असं एक खरंच हे काय म्हणायचं की एक अज्ञानी असं एक हे होतं. ऍक्च्युअली तुम्ही जे लिहिलं ते चित्रकला समजून सांगणार. आणि सुरुवातीला कसं झालं, सुरुवातीला जास्त करून समजून सांगण्यापेक्षा, म्हणजे तेवढा माझ्याकडे एक कॅपॅसिटी नव्हती म्हणून, आणि वय पण लहान होतं, अनुभव पण, तर थोडं समजून सांगण्याचं मी थोडं वर्णनात्मक मी नक्कीच करत होते. पण जास्त करून काय व्हायचं की आता चालू आहे आणि याच्यात अशी वैशिष्ट्य आहेत आणि ती तुम्ही बघा असं. तर आणि तो जो एक आहे ना, त्यावेळेला आर्ट गॅलरी आणि वर्तमानपत्रातला कॉलम आठवड्यातून एकदा असायचा. याचा मेळ घालणं एक प्रचंड खटाटोप असायचा. म्हणजे साधारण समजा सोमवार किंवा मंगळवार अशा 2 दिवसात आर्ट गॅलरीतली प्रदर्शनाची सुरुवात व्हायची. मग त्या दिवशी त्या प्रदर्शन बघायला जायचं, तिथे त्या चित्रकारांशी मी बोलायचे, त्यांच्याकडून चित्रांची फोटोग्राफ्स घ्यायचे आणि ते घरी आणायचे फोटोग्राफ्स. तर ते बोलणं, फोटोग्राफ आणि मला जे काय वाटेल ते मी रातोरात लिहायचे आणि ते रात्रीच लिहून सकाळी ते किंवा दुपारी दुसऱ्या दिवशी ते मला पोचवायलाच लागायचं. हल्लीसारखं मेल्स वगैरे नाही, नरिमन पॉइंटला जे लोकसत्तेचं ऑफिस. तर त्यावेळेला म्हणजे या सगळ्या लेखनाच्या काळात मी एकदा कॉलेजचं टीचर्स ट्रेनिंग करत होते, नंतर कुठे नोकरीचे छोट्या मोठ्या प्रयत्न केले होते, तिथे होते. तर ते सांभाळून माझे चालायचं आणि ते रातोरात लिहायचं, म्हणजे रात्री जागूनच लिहायचं, सकाळी ते फेअर करायचं आणि तयार ठेवायचं. आणि दुपंटी एक आवड असल्यामुळे आणि सवड काढली, आवड तसं. आणि हे असं अवघ्या 2-2.5 वर्ष मी केले. 2-2.5 वर्ष चालू होतं सदर. मग लोकसत्तेत काही संप सुरू झाला, त्या याच्यात हे सदर म्हणजे लोकसत्ताच बंद झाला होता. मग हे सदराचा काही वेगळा प्रश्नच येत नाही. पण मग लिखाण म्हणजे पुस्तक लिहावं असं कधी? पुस्तकाची सुरुवात खूप उशिरा झाली. आणि या सगळ्याच्या काळात हे लिहिण्याची जी गडबड होती, आणि मगाशी जो एक मुद्दा आपण बोललो की चित्रकारांच्या किंवा आडमुठेपणा आपण म्हणतो, आपण हे करूया, सरळ स्टॉप करून बोलूया. नाही बोला तुम्ही, काय हरकत. अच्छा, माझा तो एक मुद्दाच मी आठवते की काय व्हायचं. मी परत जेव्हा कधी एकदा प्रदर्शन बघून आले, ते लिहून दिलं आणि काही कारणाने ना मी आर्ट गॅलरी परत गेले त्या तिथे. तर
दोनदा तीनदा मी असं अनुभवलं की लोकसत्तेत ते आल्यामुळे तिथे प्रदर्शनाची गर्दी वाढली होती. म्हणजे त्या प्रकारे जाहिरात झाल्यासारखं त्या चित्रकारांनी मला स्वतःही सांगितलं की तुमचं लोक आणि चित्रकलेचे जे लेख यायचे त्यांच्या याच्यावर तर ती मंडळी पण त्या डिस्प्ले बोर्डवरती लावायची चित्रकार मंडळी किंवा कधी कधी जहांगीर आर्ट गॅलरीचे शिपाई आहेत. मला छान आठवण आहे एक माझी की ते शिपाई तिथले किंवा त्यांना काका पण म्हणतो तर ते जाऊन आज आर्टिस्ट समजा गेले काही कारणाने तिथे गेले असले तर ते सांगायचे की या आल्या आहेत ना त्या लिहिणाऱ्या आहेत बरं का की ते पण चित्रकार मग आवरून सावरून बसायचे त्यांचे फोटोग्राफ्स वगैरे स्वतः द्यायचे ते सगळं खूप छान वाटायचं. मग लिहिण्यातला म्हणजे सांगण्यातला त्यांचा उत्साह वाढायचा. तसे 2-3 प्रदर्शनांचं मला आठवतंय की ज्याच्यामुळे चित्रकला तुम्ही एक शिक्षण म्हणून शिकलात चित्रकला कशी काढायची हे शिकलात पण चित्रकलाकाराचा स्वभाव जो समजला तुम्हाला तो मला वाटतं ह्या लिखाणाच्या प्रवासातून जास्त समजला. नक्कीच जास्त समजतो. माणसाचा प्रत्येकाचा स्वभाव वेगळा वेगळा असतो पण प्रत्येक चित्रकाराचा स्वतःचा एक भाव असतो त्या चित्रकलेतला. तो भाव तुम्हाला जवळून समजला तो त्या लिहिण्याच्या चित्रकार विषयता पुढे जसं ही सुरुवात ही अशा कॉलमनी झाली पण पुढे लेखन वाढत गेलं. आता लोकसत्ता बंद झाला तरी मला स्वतःलाच अत्यंतिक ती ओढच होती की आपण काहीतरी लिहूया किंवा परत कॉलम रायटिंगचे स्वतःला पण चांगले फायदे वाटले की आपण सध्या काय चालू आहे त्या घडामोडीशी राहतो आणि लिहिण्याने जसं एक म्हणतो की त्या सरावानी आपलं लेखन चांगलं होतं. मत जास्त विविध लोकांना भेटलं त्याला स्पष्टता जास्त स्पष्टता बरोबर आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की काहींचं आर्टिस्ट हे नसायचं म्हणजे त्यांचं मत वेगळी होती ती की नाही चांगलं पण त्याच्या बरोबर मी आणखी काही 2-3 मोठे बुजुर्ग चित्रकारांचं अनुभवलं की चित्रकार आलमेलकर आणि चित्रकार बर्वे ही 2 नावं मी या संदर्भात अगदी जरूर सांगू इच्छिते. चित्रकार बर्वे आणि आलमेलकर या दोघांवरही मी लिहिलं होतं. तर चित्रकार आलमेलकरांची आठवण अशी आहे मला की त्यावेळेला कॉलम बद्दल नाही पण लोकसत्तेतच मी एक लेख लिहिला होता की नवीन विधान भवन जे झालं तर नवीन विधान भवनातील तैलचित्र तर ती तेव्हा नुकतीच नवीन लावण्यात आलेली होती आणि त्या चित्रांचा दर्जा हा अत्यंत सामान्य होता. तर ती चित्र मी कशी पाहिली काही मला कशी बघायला मिळाली हा एक वेगळा भाग आहे आणि तो आता आपण बाजूला ठेवूया पण ती चित्र पाहिली आणि त्याच्यावर मी जो एक लेख लिहिला तर तो एक सनसनाटी लेख ठरला. आणि याच्यात म्हणजे तुम्ही अशा ठिकाणी चित्रांची तुम्ही समीक्षा करताय आणि तो सनसनाटी ठरला म्हणजे या चित्रात हे चित्र म्हणजे एक लोकमान्य तिथे अर्थात आपले नेते मंडळींची चित्र होती बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक महात्मा गांधी आणि जे कोणी ज्या चित्रकारांची नावं होती तशीच ती नावाजलेले चित्रकार होते ते. पण का त्यांच्याकडून असं झालं असेल किंवा काय माहिती नाही की साध्या ज्या आपण विद्यार्थ्यांच्या ज्या चुका होऊ शकतात तर त्या बाबतीत ते बेफिकीर राहिले होते म्हणा किंवा काय कोणाच्या क्षमता नव्हत्या असं आज मला नाही वाटत ओव्हर द इयर्स पण ती चित्र मात्र बरी नव्हती हे तेव्हाही मत होतं आणि आजही म्हणजे ती बदललेली आता मला पुढे बघण्यात नाही आली पण त्याबद्दल मला काही नाही. तर तो लेख माझा सनसनाटी ठरला आणि त्यावेळेला कला संचालक बाबूराव सडवेलकर होते तर त्यांनी मला एकदा बोलवून घेतलं. त्यावेळेला राजकारणाचे काही जोरदार हे चालू होते त्यांना वाटलं मी कोणाचा तरी इन्फ्लुएन्स त्यांच्या जे विरुद्ध असलेले लोक होते त्यांच्या इन्फ्लुएन्स लिहिलं तसं काही ते खरं अजिबातच नव्हतं. म्हणजे तुमच्या गावी नव्हतं तुम्ही चित्रकलेशी निगडीत तो मुद्दा आहे आणि अशी एक असं वाटलं की थोडीशी जी बेफिकिरी असेल किंवा काय तर अशी व्हायला नको होती असं काहीतरी होतून मग हे विद्यार्थ्यांनी केलं असलं तर त्यांचे गुण कसे कमी झाले असते वगैरे अशा प्रकारचा तो लेख होता. तर ते प्रकरण पुढे बाबूराव सडवेलकरांना खूप भारी पडलं. त्यांना ती चित्र नव्याने काढून घ्यायला लागली काही चित्र ती बदलून त्यांनी हे केलं त्याच्या मागे परत बराच मोठा झाला. या सगळ्याची मला कल्पना नव्हती पण त्या लेखाचा चांगला जोरदार हा झाला होता बसला होता. त्याच्यानंतर चित्रकार आलमेलकर हा लेख येऊन गेला आणि काही दिवसातच चित्रकार आलमेलकरांचं प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीला होतं. तर मी माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे ते
त्याचं कव्हरेज घ्यायला, समालोचन करायचं तर आपण बघायला जायचं. जायचं. आणि आलमेलकर आमच्या कॉलेजमध्ये येऊन गेले होते, त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन दिली होती. तर ते आर्टिस्ट थोडे मला माहिती होते की आता ते त्यांच्या कामाची कल्पना होती, काय आपण बघितलं पाहिजे. गेले होते मी आणि मी तिथे गेले, पायऱ्या चढत ते बाहेर येत असावे आणि कोणीतरी त्यांना माझी ओळख करून दिली की ही साधना खडपेकर. आणि तो जो लेख होता ते हातीने लिहिला. त्यानं एकदम असं केलं, अहो म्हणे तुम्ही तर इतक्या लहान आहात, तुम्ही आर्ट स्कूलला. म्हटलं हो मी आर्ट स्कूलला होते, तुमचं डेमॉन्स्ट्रेशन मला झालं होतं. अरे बापरे बापरे, मला वाटलं हे कोणीतरी समीक्षक म्हणजे खूप मोठी बाई, जाडजूड डोळ्याच्या पिंजाचा चष्मा असणार. आणि कसं हो धाडस केलं तुम्ही हे. पण मला वाटतं केलं ती निरागसता होती. तेव्हा तुम्हाला हे माहितीच नव्हतं की आपण हे खूप मोठं काहीतरी आणि हे मोठं करतोय आणि ह्याचं काहीतरी पुढे इतके त्याचे हे होते, ह्याची खरंच त्याला कल्पना नव्हती. तेव्हा फक्त एकच की ती चित्र बरी नाहीत वाटत आहेत आणि ती नाही वाटली तर ती सांगायचं पोचवायचं. आणि आलमेलकरांनी त्यावेळेला कौतुक केलं की आता हे आपल्या आर्ट स्कूल मधले तुम्ही जे लिहायला लागले आहेत हे फार चांगलं झालं. आणि त्यांचं ते सगळं बोलणं हे ते मला खूप प्रेरणादायी आणि जसं एक म्हणावं की नवीन व्यक्तीचं कौतुक करावं अशा प्रकारचं होतं. ते माझ्या मनात एक कायम त्याची चांगली दुसऱ्या कलाकाराला दाद देणं. तसं प्रभाकर बर्वेंची मुलाखत आहे, ही मुलाखत घेण्याची संधी मला दिनकर गांगल महाराष्ट्र टाइम्सचे त्यांच्यामुळे मिळाली. कारण नाहीतर प्रभाकर बर्वे हे नाव आमच्या मनावर त्यावेळेला त्या नावाचा एक धबधबा होता, करिश्मा. आणि त्यांची चित्र पूर्णपणे आपल्याला आकलन होत आहेत असं पण वाटत नव्हतं. पण अर्थात आमचे प्राध्यापक हे त्याच्याकडून त्यांची चित्र तर आवडत होती, पण त्यांची मुलाखत घ्यायला मिळणार तर दिनकर गांगलांनी म्हटलं हो मला खूप आवडेल घ्यायला. पण मी त्यांना लगेचच म्हटलं हो पण म्हटलं बर्व्यांसारख्या जागतिक पातळीवरच्या चित्रकाराची मुलाखत घ्यायला ना म्हटलं माझी एवढी नाही होत आहे नसेल. ते म्हणाले आम्हाला तसंच हवंय. बरोबर. त्यांना जे काही तुला जे विद्यार्थिनी म्हणून किंवा जे नवीन आता तू आहेस याच्यात तर तुम्हाला जे काही कुतूहल वाटत असेल ते तुझ्या मनात येईल ते बघू. बरोबर. आणि मग आपण काय करायचं ते बघू. पण आम्हाला तशीच हवी, एखाद्या मोठ्या म्हणजे अभ्यासकाकडून अशी आम्हाला तोलून मापून विचारणं होतं. काय ते त्यांना वाटलं असं त्यांनी मला सांगितल्यावर मग मला वाटलं ठीक आहे काही हरकत नाही. मग मी त्यांच्याकडे गेले आणि खरोखर त्यावेळेचं माझी जी काही हे होती त्याप्रमाणे त्यांना प्रश्न विचारले आणि उत्तर मी ते बोलतानाच मी लिहून घेत होते. त्याला माझ्याकडे टेप रेकॉर्डर वगैरे पण असं नव्हतं आणि ते लिहून घेतले. त्याच्याबरोबर घरी येऊन मी लगेच 2-3 दिवस ते प्रश्नोत्तर सगळी करत होते, लिहित होते मी. आणि त्यावेळेला मी सर्व्हिसला लागलेले होते. म्हणजे ती सर्व्हिस होती फिल्म डिव्हिजनच्या ऑफिसमध्ये. अच्छा. कार्टून फिल्म मेकिंग मध्ये मी होते. आणि त्या बर्व्यांचा त्याच्यात हा आला मुलाखत तर सगळ्यांना पण तिकडे कसं खूप आश्चर्य वाटलं की अरे ही आपल्या ऑफिस मधली मुलगी आहे आणि ही न लिहिली. एकाने मला सहज प्रश्न लिहिला की तुम्ही कसं लिहितात, ते सांगतात बोलतात तेव्हा सगळं लक्षात ठेवतात. तर म्हटलं नाही, मी प्रश्न लिहून त्यांच्याकडे गेले, ते सांगताना मी लिहून घेतच असते. पण कारण काय होतं म्हटलं घरी यायला सगळं नाही आठवत, पण म्हटलं मी जे लिहिलेलं असतं ते मला कळतं ते अक्षर आणि मग मला सगळं नीट आठवतं किंवा त्या याने मग मी ते लिहून पुढे देते. मग त्याच्यानंतर बर्व्यांना मी विचारलेले प्रश्न मग मी नंतर जे घरी केलं काम ते अशा प्रकारचं होतं की प्रश्न मी आणखी नेटके केले, त्यांची उत्तरं नेटके केली. असा त्याचा सगळा सांधा चुळवून तो घेतला आणि ती मुलाखत प्रसिद्ध झाली. ती मुलाखत विशेष म्हणजे बर्व्यांना आवडली. त्यांनी हे सांगितलं की तुम्ही आता पुढची पिढी आहे ती आर्ट स्कूलची पिढी मधली तुम्ही लिहायला लागलात, हे अतिशय खूप चांगलं झालेलं आहे. तर मी म्हटलं याच्यात आता जे आर्ट स्कूलला नसलेले लोक लिहितात तर म्हणे अभ्यास करून पुढे येणारे विचाराने गांभीर्याने लिहिणारे लोक पुढे आले की आपसूक त्यांचा काळ मागे जाईल असं त्यांनी उत्तर दिलं मला. आता म्हणे तुम्ही मोठे मोठे पुस्तकं वाचा, ग्रंथ वाचा आणि असं हे करून तुम्ही आता पुढे चालू ठेवा बरं का लेखन. म्हणाले इंग्लिश शब्दांचा खूप वापर केलाय तर तो तुम्ही करू नका. पण त्यांनी मला एक 2 पानांचं सविस्तर पत्र पाठवलं. अच्छा. ते पत्रही माझ्याकडे होतं, म्हणजे हे उपयुक्त सूचना देणारं होतं आणि एवढ्या मोठ्या माणसाने दिलेली दाद होती. आणि ते म्हणाले अहो वाटतं असं, पण म्हणे माझ्या आजूबाजूच्या लोकांना वर्तमानपत्रात आल्यावर कळलं की आपल्या इथे इतका मोठा आर्टिस्ट राहतोय. बर्व्यांच्याकडे तो अतिशय प्रांजळपणा होता आणि कुठलाही म्हणजे मनात एक
काय म्हणायचं ग्रज प्रेजुडिस असा संकोचित दृष्टिकोन नव्हता की आता आम्ही लेखनात नवीन आहोत, याच्यात नवीन आहोत, आमची काही असेल, हे ते जाणून ते होते ते. आणि या सगळ्या ज्या कुठल्या आर्टिस्टच्या मुलाखती घेतल्या याच्यातून मला एक नेहमी जाणवलं की प्रभाकर बरांची मुलाखत मी घेतली तर त्यांची चित्रकला तर ते बोलले ते मला समजलंच त्या वेळेचं त्याप्रमाणे, पण एकूण चित्रकलेकडे बघायचा दृष्टिकोन माझा डेव्हलप होत गेला. बरोबर. मगाशी तुम्ही जे म्हणाला थोडं की चित्रकारांचे स्वभाव कळतात, त्यांचा स्वभाव तर कळतोच त्या सविस्तर मुलाखती, पण काहींच्या मुलाखती या मला घडवण्यात खूप कॉन्ट्रीब्युटरी झाल्या. अगदी होतं. तर त्याच्यातली विशेषतः चित्रकार बेंद्रेंची मुलाखत, चित्रकार बर्वे, हेबर, हे त्या काळात मला हे खूप मोठं म्हणजे तुम्ही जे शिकलात त्याच्या विपरीत अजून वेगळं काहीतरी तुम्हाला त्यांच्याकडून एक दृष्टिकोन दिला त्यांनी त्या मुलाखतीमधून, वेगळा दृष्टिकोन. विपरीत म्हणजे मला असं नाही म्हणायचं, पण एक वेगळा दृष्टिकोन जो आमच्या सिलेबसच्या बाहेरचा होता. एक्झॅक्टली, जे सिलेबसच्या बाहेरचा होता, लिखित स्वरूपात जे शिकवलं गेलं नाही आणि जे शिकवलं पण जात नाही, अशा गोष्टी अनुभवातून शिकाव्या लागतात. आणि ते अशा गोष्टींमधून तुम्हाला खूप जास्त मोठं माहितीचं आणि त्या वयात त्याची गरजच असते. बरोबर. तर ते एक खूप चांगलं घडू शकलं. हो, पण मग पुस्तकं पुढे कुठली तुम्ही काय लिहिलं? पुस्तकं मी जी लिहिली ना ते खूप पुढे लिहिली मी. या मधल्याच्या एका टप्प्यात कसं झालं की मी जी फिल्म डिव्हिजन मध्ये सर्व्हिस करत होते, तर त्या सर्व्हिसच्या दरम्यान माझं लग्न झालं, 2 मुली झाल्या आणि लेखनाची ओढ तर मला, मी म्हटलं की ही माझ्या मनात कायम होती. त्यातली एक आठवण मी सांगते की पहिली मुलगी झाली त्याला मी मालाडला राहत होतो, तर मालाड ते पेढे रोड, माझं ऑफिस जे होते फिल्म डिव्हिजनचं ते पेढे रोडला जायचं. तर त्या काळात मी जे लेखनाचं एक महत्वाचं कुठलं केलं असेल तर बाईच्या विश्वकोशाकरता नोंदी लिहिल्या त्यांनी मला पाश्चात्य चित्रकार आणि आपले भारतीय चित्रकार असे 4 याच्यावर मी नोंदी लिहिल्या. तर तो खरं इतका अनुभव कमी होता की त्यावेळेला कसे संदर्भ गोळा करायचे. आणि विशेष म्हणजे एक चांगली गोष्ट मी मुद्दाम नमूद करायला हवी की मगाशी जसं सडवेलकरांचं मी नाव घेतलं की त्यांनी मला बोलवून घेतलं, थोडं फायरिंग टाईप होतं ते, किंवा त्यांना जाणून घ्यायचं असेल त्या घटनेमागे कोणी दुसरं आहे का हे त्यांना समजून घ्यायचं होतं. ते त्यांचा मला तरी एक चांगला अनुभव असायला की ह्या सगळ्या गोष्टीनंतर पुढे आमचं लग्न झालं, मी सुहासची पत्नी झाले, तर हे पूर्वीच्या गोष्टी ते विसरले असतील कुठल्याही कारणाने असतील, सुहासची पत्नी म्हणून विसरले असतील किंवा शेवटी लिहिणारे कोण आहेत असंही कोण आहेत असं झालं असेल. त्यांनीच मला 4 नोंदी लिहायला दिल्या आणि त्याच्याकरता काय वाचायचं वगैरे याचा थोडासा त्यातला जो निरावस्था होती ती त्यांच्यापर्यंत पोहोचली की नाही, ही नाही, किंवा त्यांनी ती गोष्ट प्रामाणिकपणे किंवा प्रामाणिकपणे केलेला आहे, त्याच्या मागे अंतस्थ हेतू वेगळा काही नाहीये. तर ते त्यांना वाटलं की नाही माहित नाही, पण एका टप्प्यावर काही निर्णायक गोष्टी असतात किंवा त्यांना पुढची पिढी घडवायची असेल मे बी, मला तर ते वाटतं अभ्यासवृत्ती त्यांचा हा समज दूर झाला असेल, नाही झाला नाही कल्पना, पण मला या गोष्टीची खात्री वाटते की एक तर सुहासमुळेच त्यांचा दृष्टिकोन कदाचित बदलला असेल किंवा झालं ते झालं, तर त्या गोष्टीत अडकून पडले. त्यांनी मला पुढे 4 नोंदी, ते बाईच्या विश्वकोशाची कला विभागाची जी जबाबदारी त्यांच्याकडे होती त्या ह्याच्यात मला ते 4 नोंदी लिहायला मिळाल्या. तर त्यावेळेला अनुभव बेताचाच होता. त्याप्रमाणे लेखन कसं झालं याच्याबद्दल मी काहीच नाही म्हणते की तेव्हा तेवढा अभ्यास नव्हता, पण त्यावेळेला केलं ते मी यांनी केलं, म्हणजे सिन्सिअरली केलं. जे त्यांनी काही पुस्तकं दिली, सांगितली, ती वाचली, ती मी दिली, पण त्या गोष्टीचा मला खूप ताण आला. म्हणजे कसा अभ्यास करायची इच्छा असायची, पण मुलगी लहान, पाळणा घरात, मी घरी 7:30-8ला यायचे. बरोबर. तर याच्यानंतर ते माझं कधीतरी नोंदीचं काम आणि काही जे सगळं चालू व्हायचं की त्या 3 नोंदी झाल्याच मी वाईच्या विश्वकोशात कळवलं की मी नोकरी करते, मला एक लहान मुलगी झाली, ती अजून वर्षाची, 1-2 वर्षाची काय असेल तसं, तर माझ्याने काही हे काम पुढे होणार नाही, कारण मी या विषयाला न्याय नाही देऊ शकत, अशी माझी भावना झाली. तर म्हणून मी तुम्ही पुढच्या जबाबदाऱ्या देऊ नका. पण त्यांचंही समजुतीने पत्र आलं आणि त्यालाच तरी मनात असायचं की असं आपण नाही म्हटलं की आपल्याला पुढे संधीच मिळायची नाही, असे एक भीतीच होती माझ्या मनात की हे आता असं होत आहे.
पण त्यांनी एक समजुतीने पत्र दिलं मला हा. की तुमचं म्हणणं अतिशय रास्त आहे, तुमच्यावर जबाबदाऱ्या आम्ही वाढली त्यामुळे जबाबदारी. वाढल्या आहेत आणि त्याच्यात तुम्हाला आम्ही देणं थोडं अन्यायच होईल. हम्म. तुम्ही पुढे, तुम्हाला जेव्हा सवड होईल तुम्ही पुढे कधीतरी पुन्हा लिहा. लिहा. तर असं कोणी म्हटलं की मला त्याचा एक दिलासा वाटायचा की हा. हा माझं कायमचं असं- सुटलं हा, नाहीये सुटलेलं अशी. नाहीये, हा. पण ह्याचा सांगायचा मुद्दा काय होता की तो मी केला, म्हणजे त्या 4 नोंदी लिहिणं सोपं सोपं नव्हतं खूप. नव्हतं. हा. सगळी नोकरी, एकंदरीत, घर आणि हा. लहान मूल सांभाळून की सोपं नव्हतं. आमच्याकडे माझ्या आईचं बहिणीचं उत्तेजन होतं. हम्म. पण त्या दोघी पण त्या म्हणाव्याला मला म्हणायला, अगं तू काय करते, हे करतेस हो. तू, खूप हे ओढाताण कसं करून कसं ते. तू ओढाताण सोड ते सध्या, हा. असं करत आणि मग ते मग तिथे ते थांबवलं का? तिथे त्या विश्वकोशातल्या नोंदीचं काम थांबवलं. पण मला एक असं विचारावं असं वाटतं की इतक्या चित्रकारांना भेटलात तुम्ही स्वतः चित्रकलेचा अभ्यास केला आणि आता आपला जो विषय झाला की अभ्यासात जे नाही ते मला शिकायला मिळालं, बाहेर अनुभवातून म्हणा किंवा इतरांना चित्रकारांना बरोबर, भेटल्यामुळे बरोबर. म्हणा. हो, हो. तर अभ्यासक्रमात काही बदल असावेत जे आपण शिकलो त्याच्यामध्ये, हे तुम्हाला जाणवलं आणि त्या दृष्टीने तुम्ही कधी प्रयत्न केलेत का? कारण तुमचा लिखाणाचा पिंड आहे. लेखनात तर लेखनात म्हणण्यापेक्षा अभ्यासात बदल झाले पाहिजेत असं वाटत गेलं आणि मी जास्त करून सगळ्या गोष्टीचा विचार लेखनाच्या दृष्टीने केला. तर तो अभ्यासक्रमात काय पाहिजे, ज्याला म्हणतो ना, मी प्रॅक्टिसिंग आर्टिस्ट नव्हते कधी. मी आता तुम्हाला जसं म्हटलं की मी सर्व्हिस केली, मग ती फिल्म डिव्हिजनची, परत मी थोडीशी मागे येते की मगाशी मी ती म्हटलं ती फिल्म डिव्हिजनची नोकरी मी सोडली. दोन्ही माझी गरोदरपण, बाळणपण ती सगळी त्या नोकरीत झाली. ते आम्ही मालाडून पार्ल्याला राहायला आलो, पण सकाळी निघण्याची वेळ 8 आणि रात्री घरी यायची वेळ 7:30 ते 8, हे कधी झालं नाही. त्यामुळे जशा थोड्या मुली मोठ्या व्हायला लागल्या तर ते सगळं 2 मुलींचं आणखीन कठीण जायला लागलं. आणि मग मी असं ठरवलं की हे आपण आता थांबून काहीतरी वेगळं केलं पाहिजे. काही वेळेला काही योगायोग आपल्या आयुष्यात जुळून येतात. बरोबर. तर मी थोडस तुमच्या प्रश्नाचं विषयांतर झालंय. नाही, ठीक आहे, हरकत नाही, सांगा ना. तर एक आमच्या पार्ल्यात सुशील चव्हाण नावाचे सर आहेत, आर्ट फील्ड मधले ते इन्स्पेक्टर होते. तर ते सुहासला मध्ये सहज म्हणाले की अरे पार्ल्यामध्ये 2-3 शाळात वेकन्सी आहे, तर कोणी असलं तर तू पाठव ना. सुहासने पण मला सांगितलं की अगं पार्ल्यातल्या शाळेत वेकन्सी आहे, तू कोणी असलं ओळखीचं सांग. म्हटलं हो चालेल, सांगेल. मग एक दिवस काय एकदम डोक्यात आलं, सुहासच्या माहिती नाही, तो मला म्हणाला सांग ना तू का नाही विचार कर. तर मी एकदम छेछे असं केलं की मला ते फिल्म मीडिया आणि ते सगळं सोडून काही यायचं नव्हतं. पण मनात जो एक मुलींचा प्रश्न होता ते असं हळूहळू ते होत गेलं. माझ्या मनाची एक तयारी झाली असेल, ते माध्यम सोडण्याची तयारी नव्हती. आणि आपण एस्टॅब्लिश असतो ना, तिथल्या मैत्रिणी, ती नोकरी, ते सोडायला मन धजावत नव्हतं. मुलींच्या दृष्टीने विचार करून मी तो निर्णय घेतला आणि मी शाळेच्या नोकरीत आले. आणि आता तुम्ही मगाशी काय विचारलं, लेखन बदल व्हावेत, त्यामुळे कसं झालं, तुम्ही जे शिकलात, जे लिखित स्वरूपामध्ये शिकलात तुम्ही, तर त्याच्यामध्ये आता मागे वळून पाहताना असं वाटतं का की ह्याच्यामध्ये हे बदल होणं खूप अपेक्षित आहे, जे झाले नाहीयेत आणि ते होण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले? एक मला एवढंच वाटू शकतं त्या बाबतीत, हा प्रॅक्टिसिंग आर्टिस्टचे अनुभव आणि माझे वेगळे असतात. मी त्यांच्या चित्राची काय वैशिष्ट्य आहे हे मी सांगत नाही. मी प्रॅक्टिसिंग बद्दल नाही बोलत आहे, पण लिखित स्वरूपाचे अभ्यासक्रम म्हणून जे असतं, अभ्यासक्रम छापील असतं जे, त्याच्यामध्ये पण बदल, काळानुरूप बदल हे झालेच पाहिजेत ना. तर ते तुम्हाला कधी वाटलं का आणि त्या दृष्टीने तुम्ही कधी प्रयत्न केला? नाही, प्रयत्नांचा प्रश्नच नाही आला. कारण जो वेळ आपण म्हणतो, शेवटी सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या आणि वाटेवर आणि स्वतःच्या काही कॅपॅसिटी आणि त्याची काही स्थानं असतात, काही आणि काही मर्यादा असतात. ती एक क्षमता आपल्याकडे असते, एक शक्ती आणि काही मर्यादा. तर बदलणं अशा याच्यात मी कधीच प्रयत्न नव्हते केले. एक मात्र नेहमी वाटत गेलं फाईन आर्टच्या बाबतीत की फाईन आर्टची लोक उपजीविकेचा एक मोठा प्रश्न त्यांना असतो की आपण कशावर करायचे. जे शिक्षण घेतलं ते चालू राहण्यासाठी सगळ्यांनी आपापले मार्ग शोधलेच. कोणी वर्तमानपत्रात गेलं, काही जण म्युझियम मध्ये नोकऱ्या केल्या. शिक्षक आणि प्राध्यापक या क्षेत्रात जास्त आले, ऍडव्हर्टायझिंग मध्ये किंवा काही वर्तमानपत्रात कटिंग पेस्टिंगच्या अशा याच्यात आले. पण असे काहीतरी कोर्सेस जे त्यांना उपजीविकेचं समर्थ साधन होऊ शकेल असं मला जरूर वाटलं. आता या दृष्टीने काही प्रयत्न केले का किंवा करावेत
करावेत असंही मला नाही वाटलं की इट्स नॉट माय कप ऑफ टी. नाही, पण तुमच्याकडे लेखणी होती, तुम्ही लिहित होता. तर ते त्या लिखाणाच्या माध्यमातून जसं तुम्ही म्हटलं की ह्याच्यामधली तैलचित्र जी आहेत त्याच्यावरती तुम्ही लिहिलं आणि त्याच्यामध्ये तो बदल झाला. प्रत्येक वेळेस आपण स्वतःच जाऊन तिथे काही करणं अपेक्षित नाही, पण तुमच्या लेखणीच्या माध्यमातून कधी तुम्ही तो प्रयत्न. लेखणीच्या माध्यमातून काय हवंय मला एवढंच वाटलं की जे सगळे हिस्ट्री ऑफ आर्ट आम्ही शिकलो किंवा सौंदर्यशास्त्राला आम्हाला संभाजी कदम सरांनी खूप आमच्या लेवलला येऊन शिकवलं. त्याच्यामुळे कांट, फ्राईड वगैरे ही जी किंवा मराठी आपलं भारतातलं ते अभिनव गुप्त, भरत मुनीचं हे आम्हाला नावं तरी आमच्या कानावरून गेली. आणि कदम सर मग तो त्यांच्या संबंध ते आर्टशी जोडून ते आम्हाला शिकवत होते. कदम सरांच्या नंतर पुढे काय झालं याचं मला खरंच माहिती नाहीये, पण माझा विचार बदल झाला. असं वाटतं बदललं असणार, नक्की बदललं असणार. कारण पूर्वीचं चित्र जेवढे पण त्याही वेळेला मला असं वाटतं किंवा आजही की चित्रकलेची समीक्षा कशी होते याचं एक शिक्षण झालं पाहिजे. तिथे आम्हाला कोर्समध्ये ते झालं पाहिजे आणि कोर्समध्ये झालं पाहिजे म्हणजे एक वेगळं दालन अजून उघडू शकतं करिअर शकायला हवं होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे स्कूल ऑफ आर्टची स्थापना कधी झाली? मार्च 1857. कलेचा इतिहास आणि सौंदर्यशास्त्र हे कला शिक्षणाशी अत्यंत निगडीत असे विषय आहेत. बरोबर. या दोन विषयांचा समावेश आर्ट स्कूलमध्ये किंवा जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये मी म्हणते कधी झाला? 1970च्या आसपास. अरे बापरे. म्हणजे एखाद्या वर्षाची माझी तांत्रिकी असू शकेल, पण म्हणजे जवळजवळ 100-125 वर्षाच्या काळानंतर तो झाला. ही जी गॅप आहे यांनी कलेचं आपण खूप नुकसान केलेलं आहे. ते नुकसान काय झालं हे आम्हाला पुढे सतत जाणवतं, पण हे आपल्याकडे अजूनही सिन्सिअरली घेतलं जात नाही. आता त्याच्यानंतर मी शाळेच्या नोकरीपाशी मी का तो उल्लेख केला सांगते की शाळेत मी शिकवत गेले 15-16 वर्ष. मी तिथे गेले ज्यावेळेला शिकवायला त्यावेळेला हिस्ट्री ऑफ आर्ट हा विषय होता मुलांना, जे 8वी आणि 9वी चित्रकला विषयाची एक छोटी पुस्तिका होती. आणि नंतर ती मी शाळेत 16 वर्ष नोकरी केली. मला वाटतं मी गेल्यानंतरची गोष्ट, मी साधारण 91 किंवा 93 मध्ये तिथे जॉईन झाले आणि 3-4 वर्षात तो विषय गव्हर्नमेंटनेच काढून टाकला. हिस्ट्री ऑफ आर्ट. म्हणजे त्याची कारण काही नाही माहिती, मला नाही माहिती, पण तो विषय काढून टाकला. आणि त्याच्याबरोबर कलर थेरी वगैरे होती. मग नंतर तो काहीतरी फक्त स्पेशलायझेशन म्हणून 10वीला त्याला काहीतरी एक पद्धत होती की कॉमर्स, कॉम्प्युटर आणि आर्ट असे 3 विषय असायचे 9वी आणि 10वी. तर ते आमच्या शाळेत तरी असं होतं कॉम्प्युटरला जे जास्त मार्क मिळालेली मुलं तिकडे, म्हणजे ते काय बरोबर नव्हतं, पण तसं होतं. दुसरं कॉमर्स, आणि ज्यांना आर्टची आवड आहे त्यांना आर्टला. तेव्हाच पुरतं ते हिस्ट्री फक्त तिथे होतं. तर त्या सगळ्या शाळेतल्या याच्यात शिकवताना मला असं जाणवलं की जे मी जग बघितलं आणि आत्ताचे जे जग आहे, तर मी माझ्या शाळेत असताना जे होते चित्रकलेचं जग तिथेच आहे मुलांच्या करता. हो ना. त्यांच्याशी कुठे संबंध येणारे आर्ट गॅलरीशी आणि आपल्या आर्टमध्ये किती झालंय. तर तेव्हा मला आणखीन असं तीव्रतेने वाटत गेलं की हे मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे जर ते विषय काढले गेले ते पुन्हा यायला पाहिजे. त्यावेळेला एक पालकांची तक्रार असते आणि मी त्याकडे दुर्लक्ष नाही करू इच्छित, कारण माझ्या मुली त्याच शाळेत होत्या आणि सगळ्या त्या अभ्यासाच्या पॅटर्न मधून जाताना की पालकांना काय वाटणार मग की थेअरीचं असं वाढलं आणि पुढे चित्रकलेचं काय, तर ते काही फार वाढवू नये. दुसरं माझ्या मनात आलं असं की चित्रकलेच्या परीक्षा मुलं शाळेच्या वयात देतात, तर सरसकट सगळ्या मुलांना जरी शाळेत नाही ठेवली थेरी तरी चित्रकलेच्या परीक्षा देतात ती ठेवावी. हे मला खूप तळमळीने वाटतं. आता तुमचा पुढचा जो प्रश्न आहे की त्याच्याकरता मी काही प्रयत्न केले का, तर मी नाही केले प्रयत्न. म्हणजे 1-2 गोष्टी अशा असतात की आपण एकटा दुकटा काहीच प्रयत्न करू शकत नाही. मी असं म्हणेन तुम्हाला की तुम्ही आतापर्यंत केले नसतील तरी तुमच्या लेखणीच्या माध्यमातून तुम्ही इथून पुढे जरूर त्याच्यावर. नाही, त्याच्याकरता काय लागतं माहितीये का, एक संघटना बांधावी लागते जी चित्रकला शिक्षकांची तेवढी नाहीये. म्हणजे चित्रकला शिक्षकांच्या काही कार्यक्रमांना मी मुद्दाम गेले होते.
नुसतं थेरीचा विषय यावेत किंवा असं नाही, चित्रकला परीक्षेच्या वेळेला मला काही काही अडचणी जाणवल्या होत्या किंवा काही सिलेबस मध्ये बदल व्हावे किंवा शिष्यवृत्ती वगैरे स्वरूपाचं पण काहीतरी यावं असं मी 2-3 चित्रकला एखादा मुलगा असू शकतो ना एक्स्ट्रॉर्डिनरी चित्रकलेमध्ये असू शकतो, तर अशा पद्धतीचं त्याला पूर्णपणे सहाय्य सरकारकडून म्हणा किंवा एखादी शिष्यवृत्ती, अभ्यासात प्रावीण्य मिळालं म्हणून शिष्यवृत्ती मिळते, पण एखाद्या कलेच्या माध्यमामध्ये जर त्याला प्रावीण्य मिळत असेल तर त्याच्यासाठी शिष्यवृत्तीची काही असाव्यात. किंवा एकीकडे खरंच सांगते, आमच्या शाळेत म्हणजे विशेषतः पार्लेटेक विद्यालयात मी इंग्लिश मिडियमला होते, मराठी मिडियमच्या शाळेत सुद्धा चित्रकलेची ती विशेष दखल घेतात. म्हणजे आमच्या शाळेत चित्रकलेच्या मुलांना शिकायला चित्रकलेसाठी वेगळे वर्ग आहेत, त्याच्यासाठी लागणारे बेसिन वगैरे ज्या आमच्या काही आदर्श कल्पना आहेत चित्रकलेबद्दल, डिस्प्ले बोर्ड, हे सगळं आम्हाला शाळेने दिलेलं आहे. पण सायन्स आणि मॅथ्सचा जो जोर असतो ना त्याच्यात ते थोडस परत झाकलं जातं. आणि मुलांची आणि पालकांची अशी जी वृत्ती होते ना की 9वी-10वीत हा विषय ऐच्छिक आहे किंवा नाही घ्यायचा, तर ती मुलं त्याच्याकडे आणि पालक 8वीपासूनच दुर्लक्ष करायला होतात. तर ही काही परिस्थिती बदलली गेली तर चांगलं वाटेल. आणखीन एक शिक्षिका म्हणून नोकरी करताना, चित्रकला शिक्षिका म्हणून नोकरी करताना मला जाणवलं की सगळ्या विषयातल्याला भरपूर बक्षीस असतात, शाळेकडून असतात. काही जण आपल्या पूर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ गणित, सायन्स, मराठी, हिंदी सगळ्याला म्हणजे त्या परीक्षांची असतातच, हिंदीच्या परीक्षांची शाळेत पहिल्या. चित्रकलेला कोणती नसतात. बरोबर. तर मी स्वतः असं केलं, पण मला ते खरंच उशिरा सुचलं. शाळेतली पण नोकरी मी जी सोडली त्या दरम्यान माझ्या मनात खूप येत गेला आणि मी शाळा सोडल्यावर मला वेळ मिळाला कदाचित, तर मग मी माझ्या वडील आणि माझी नणंद जे दोघं हयात नव्हते, तर त्यांच्या नावाने मी पारितोषिकं चालू केली. जवळजवळ म्हणजे 2 प्रायमरीला, 2 याला. चित्रकलेतली ही एकमेव पारितोषिकं होती. पण त्याच्यामध्ये खरं बदल व्हायला हवा. म्हणजे चित्रकलेसाठी म्हणजे जो बाकीच्या विषयांना असतात तर चित्रकलेला द्यायला. आणि शाळा घेते, दरवर्षी एक स्पर्धा घेते आणि त्यांना पारितोषिकं देतात ते. पण चित्रकलेच्या परीक्षा असतात, ते गव्हर्नमेंट कडून एक पुष्कळ गोष्टी व्हायला पाहिजे. पण तुम्ही म्हणताय की प्रयत्न न करण्याचं कारण आहे की अनेक गोष्टींनी गव्हर्नमेंट कडून आलेले अनुभव हे असे आहेत की काही पुढे जाऊन उपयोग नाही हे मला माहिती असतं. आणि विशेषतः सुहास यांनी अनेक प्रकल्प केलेले आहेत, त्याचे प्रकल्प मी जवळून बघितलेले. ते सरकार दरबारी गेल्यावर पुढे काय होतं किंवा कसा प्रतिसाद मिळत नाही. आणि मग खरंच आहे की तो जो पाठपुरावा करू शकतो ना, 2 गोष्टी आहेत की त्यांच्यावर घराच्या जबाबदाऱ्या एवढ्या नसतात. बरोबर आहे, अगदी साहजिक आहे. म्हणजे त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये काही अजिबातच, किंवा तो एक खूप वेगळा विषय होऊ शकतो मग. बरोबर. पण तसं मग मी नाही करू शकत की जे मला माहितीये की हे पण तुम्ही खूप प्रांजळपणे सांगताय. हे पण खूप मोठी गोष्ट आहे की मला ते तेव्हा नाही जमलं हे सांगणं सुद्धा मोठी गोष्ट आहे. कारण हे मान्य करत नाहीत लोक. नाही, मी खूप प्रयत्न केला पण नाही झालं असं, पण नाही, ते तुम्ही मान्य करताय आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि कारण कसं होतं की मग मी नोकरी सोडली ती 1-2 कारणांनी सोडली, काही वैयक्तिक असतात. दुसरं असं होतं की ज्या लेखनाकडे आपण गॅप पडली, मध्ये खूप गॅप पडली. हे दरवर्षी मी नोकरीत असले तरी वर्षात 1-2 लेख लिहिले की मी मनाने समाधानी असायचे की माझ्याकडून काहीतरी झालं, असं असायचं. पण ती गॅप नंतर मग मला असं वाटू लागलं की मी आता इथे राहिले तर मी सगळं परत तेच करणार आहे, तर आपण परत लेखनाकडे वळूया. तर त्यावेळेला काय माहित झालं होतं माहिती नाही, पण आर्थिक गरज आमची तेव्हा इतकी राहिली नव्हती जी सुरुवातीला होती. तर आर्थिक गरजा आणि जसं आपण म्हणतो ना की त्या कायम न मिटणाऱ्याच असतात. पण ज्या गोष्टी असतात की काही जे काही माझे स्वतःचे होते की स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आर्थिक दृष्ट्या, जी माझी स्वतःची एक होती, त्याप्रमाणे मी स्वतःच्या आयुष्यात वागले होते. आणि आमची ती गरज पण होती. ती गरज संपली आणि सुहासची मिळणारे मिळकत वर्षभराची किंवा माझी, त्याचा ते खूप फरक झाला. मग त्या 2-3 कारणांनी मला असं वाटलं की आपण आता सर्व्हिस सोडूया आणि पुन्हा लेखनाकडे वळूया. त्यावेळेला काय माहिती नाही, सुहासचा त्याला फारसा तो अनुकूल नव्हता मी सर्व्हिस सोडणार. त्याचं कारण अनसर्टनिटी सुद्धा असू शकते त्यांच्या, नाही तेवढी नव्हती, आर्थिक कारण नव्हती. कारण आर्थिक फरक
तिथे ज्या म्हटलं ना की मूलभूत गरजा होण्यापेक्षाही आम्ही थोडं पुढे गेलेलो होतो. तर ती एवढी नव्हती. तर तो म्हणाला तुला वाटतंय पण लेखनाला आता तितका स्कोप राहिला नाही, ते नाही झालं तर तू फर्स्टेट होती. तर मी म्हटलं की मी फर्स्टेट होणार नाही एवढं नक्की, उर्मी बसू देत नाही. तर मला असं वाटतंय. आणि म्हटलं याच्याकरता तो म्हणाला बरा हो, म्हटलं बराच वेळ जाईल, म्हटलं 3 ते 5 वर्ष एखाद्यास लागतील, पण म्हटलं मला असं परत त्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करावे लागतात. आणि म्हटलं समजा नाही जमलं तर एक गोष्ट नक्की आहे की मी तुझ्या पाठी कटकट करणार नाही की मी आता काय करू, मी काय करू. आता म्हटलं एक आता म्हटलं ज्या याच्यावर मी सोडलं, म्हटलं अजून एक 4-5 वर्षांनी मुली सासरी जातील. तर म्हटलं की तोपर्यंत असं आहे ना की मला वाईट नक्की नाही वाटणार. मी आता पूर्ण विचारांती ठरवलेलं आहे सर्व्हिस सोडायची. तर म्हटलं ती वर्ष मुलींबरोबर असतील माझी, त्यांना कुठे जायचंय, मला कुठे जायचंय, सिनेमाला सुद्धा इतकी लाईट गोष्ट असेल किंवा काय. आणि शिवाय म्हटलं मला काही पुस्तकं वाचण्याची इच्छा आहे. साधी कवितांचं पुस्तक हातात घ्यायला वेळ होत नाही, वर्तमानपत्र हातात घ्यायला धड वेळ होत नाही. तर ह्या सगळ्याला मला असा वेळ देता येईल. आणि म्हटलं 5 वर्षांनी त्या आणि मी कुठे असणार आहोत बरोबर. तर म्हटलं म्हणून मी तो निर्णय माझा पक्का होता, तो मी अंमलात आणला. त्याच्यानंतर खरंच असं झालं की मी परत थोडी चाच पडायला लागली की आता आपण लेखनासाठी काय करूया. तर अर्थात माझ्या डोळ्यापुढे आर्टवर लिहायचं, गॅलरीला जायचं आणि लिहूया, हेच डोळ्यापुढे होतं. पण म्हणजे पूर्ण आलं तरी लक्षात होतं की आता आपल्याला पूर्वीसारखं जमणार नाही. पूर्वी आई आणि घरातली मोठी माणसं घर बघत होते, आता ते जमणार नाही. पण माझं मध्ये लेखन बरंच झालं होतं. तर त्या दृष्टीने आपण काहीतरी करूया आणि असं काय करता येईल, सदरच आपण लिहावं. म्हणजे ते महिन्याची ती कमिटमेंट असते किंवा आठवड्याची, लिखाण होतं ते, मग आपल्याला लिखाण होईल. आणि असं करता करता संध्याकाळी एकदा वॉकच्या वेळेला वगैरे माझ्या मनात तो विषय चालू होता. आणि एक दिवशी मला असं सटकन काहीतरी सुचलं की आपण स्टुडिओ चित्रकारांचे असं सदर लिहूया. मग मीच खुश, मला तो अपील झाला की आता मला सारखं ते आर्ट गॅलरीला जा हे ते. आणि थोडस नाही म्हटलं तर तेव्हा माझी 50शी सुरू झाली होती, 50 वय उलटून. म्हटलं आपण तितकं जाणार आणि बाहेरचं जग आर्ट मधलं पूर्ण बदललेलं होतं की ज्या जगाशी माझा फारसा संबंधच राहिला नव्हता. म्हणजे सुहास मुळेंनी त्यांच्याशी संपर्कात होते, अधूनमधून प्रदर्शनं बघत होते, पण लेखन ही वेगळी गोष्ट आहे, ती एक जबाबदारीची असते. आणि मला हे जाणवलं की या जगाशी माझा आता काही लिंकच नाहीये. आणि ती गोष्ट मला खूप हादरवणारी होती की मी इतकी बाहेर पडले की हे आता मांडण शिल्प आलं, त्याच्यातले आले, त्या आर्टिस्ट लोकांचा प्रवास, हा जो माझा 15-20 वर्षात झाला प्रवास, माझ्या बरोबरचे चित्रकार कितीतरी वेगळ्या वेगळ्या वाटेने गेले होते, जे माझे समवयस्क होते. तर हे सगळं कसं काय आता व्हायचं असं मला वाटलं. आणि परत मी मनाशी एक खुंजट वाटली की जो खरंच तुमच्या विषयाशी येऊन पोचतो की सामान्यातून काहीतरी वेगळं घडतं. मी असामान्य असं मी नाही म्हणणार स्वतःच्या बाबतीत, पण मी सांगते. पण त्यावेळेला मी असं हे झालं की जिथे मी थांबले तर तिथून मला काही सुरुवात करता येते का बघूया. तर मला उत्तर स्वतःला मिळालं या स्टुडिओमध्ये, पण तो बऱ्याच दिवस मला नाही असं येत होतं. तर हा स्टुडिओ मला विषय सुचला आणि मला एकदम असं वाटलं की हा विषय वेगळा आहे, याच्यावर कोणी लिहिलं नाहीये आणि जे चित्रकार माझ्या ओळखीचे आहेत त्यांच्याकडेच मी हा विषय घेऊन जाऊ शकते, असं माझ्या एक मनाने घेतलं. आणि मी तो मग विषय मनात पक्का केला. आता पूर्वीच आपलं जे चांगलं केलेलं यश आपल्या डोक्यात असतं. आता म्हटलं आपण कोणाकडे जायचं, मला लोकसत्ताच आठवला की आपली सुरुवात तिथे झाली की आता कॉलम रायटिंग जर करायचं वेगळं, पण पुढे आपण पुन्हा एकदा तिकडे जाऊया का असं माझ्या मनात आलं. आणि मी तो विषय ठरवला. तर तेव्हा परत मला असं वाटलं की माझ्या विषय डोक्यात आहे आणि तरी या क्षेत्रात वावरल्यामुळे एक अंदाज असते की तशी आपली डाळ शिजत नसते, कोणी ती पटकन डाळ शिजून देतही नसतं. आणि आर्ट बद्दल लोकांना किंवा वर्तमानपत्रांना सुद्धा म्हणून इतकं पडलेलं नसतं का माहिती नाही. म्हणजे त्याचं असं आकस अजिबात नाहीये, काही नाही. पण तो काहीतरी जेवढं एक साहित्याला महत्व असतं बाकीच्या गोष्टीला तेवढं नाही आर्टला. तर परत मी हाच मार्ग स्वीकारला
की माझ्या मनात जी पण मला असं वाटतं गेल्या 15-20 एक वर्षामध्ये तरी चित्रकला किंवा आर्टला खूप ग्लॅमर आहे प्राप्त झाले. पण जेव्हा जेव्हा मी उमेदवारीसाठी असं विचारलं त्यावेळेला मला सकारात्मक उत्तरं नाही आली ती. आता यावेळेला पण म्हणजे मी एक म्हटलं ना की परत मी हेच ठरवलं की पूर्वीसारखं आपण करू. जिथे मी थांबले तिथून मला सुरुवात करता येईल. कदाचित असंही होईल किंवा मला वाटत होतं की मी आज माझ्या बरोबर असणारे जे त्यावेळेचे आर्टिस्ट मंडळी त्यांच्या याच्यापर्यंत मी लगेच तर नक्कीच उडी नाही मारू शकणार. पण आपण प्रयत्न करूया मग जशी वाट फुटेल तसं आपण पुढे जाऊया हे एक माझ्या मनात आलं. आणि त्याही वेळेला मी असं केलं की 2 लेख मी असं ठरवलं मनाशी की आपण लोकसत्तेत नेऊनच द्यायचे. म्हणजे मला काय करायचंय हे त्यांना तरी कळेल असं होईल. तर मी 2 चित्रकार म्हणजे 2 लेख लिहिताना आता पहिला कुठला लेख लिहायचा तर जे स्कूल ऑफ आर्ट बद्दल मनात नितांत आदर आणि श्रद्धास्थानच एक की ज्या स्टुडिओमुळे म्हणजे क्लासेस सांगते ज्या क्लासेस जे स्टुडिओ ज्याच्यामुळे मी घडले आणि जिथल्या शिक्षणाचे संस्कार झाले ती कृतज्ञता आपल्या पहिल्या लेखात येऊ दे. तर पहिला विषय माझा होता जे स्कूल ऑफ आर्टचे स्टुडिओ हाच विषय मी घेतला आणि तो लेख मी नेऊन दिला. आता दुसरा लेख मला नेमका आठवत नाहीये कोणाचा होता पण मला वाटतं शिल्पकार सोनावडेकरांचा होता किंवा रवी मंडलिक म्हणून ऍबस्ट्रॅक्ट आर्टिस्ट आहे. आता ही 2 मंडळी ना माझ्या परिचित होती आणि मला कल्पना होती की मी तिथे गेले आणि त्यांना मी सांगू शकते की मी लोकसत्तेला हे देती आहे येईल पण पुढे कधी काय मी सांगू शकत नव्हते. कदाचित दुसरा कोल्हापूरचे बाबूराव पेंटर मी नंतर तुम्हाला ते सांगितलं. तर असा मी विषय घेतला तो एक लेख आणि दुसरा ज्या आर्टिस्टवरचा लेख लिहून मी लोकसत्तेत गेले आणि तो लोकसत्तेत मी नेऊन दिला. आता पुढे त्या लेखाचे मी हे बघत होते की कोणाला द्यायचा काय तर मी कोणाकडून माहिती काढली त्याच्याप्रमाणे मला वाटतं तो सुभदा चौकरकडे द्यायला मला सांगितलं. आणि बरेच दिवस झाले ती म्हणाली विषय चांगला आपण करूया तर म्हटलं बरं हरकत नाही. आणि बरेच दिवस झाले उत्तर आलं नाही. एकीकडे मला अवघड वाटायचं. तेवढ्यात एक मागे जसा लोकसत्तेत संप झाला आणि मग माझ्या नंतर तिथे थांबलं तर इथे पण एक काहीतरी मोठी घडामोड झाली. त्यांचे पहिले संपादक होते कुमार केतकर ते मला वाटतं निवृत्त झाले किंवा काय तर ते संपादक जाऊन गिरीश कुबेर आले. तर त्या याच्यात मला वाटतं ते लेखाचं परत बरंच मागे पडलं आणि आता आपण कोणाला अपुरुष व्हायचं कसं व्हायचं बरं नवीन आलेली जी तिथे व्यक्ती मला काहीच माहिती नाही तर हे कसं काय आता व्हायचं काय असायचं. मी पण जरा चाचपडत होते 1-2 जणांना फोन केले मी आणि मग असंच आणखीन एक पत्रकार आमच्या ओळखीचे पूर्वी आमच्या सोसायटीत राहायचे ते त्याला फोन केला की मी असे लेख लिहिले होते अरे काही होऊ शकतंय का बघ तुझ्या याच्यावर आणि नसेल तर मला तुम्ही नाही सांगा म्हणजे मग मी ते दुसरीकडे देते. त्यांनी सांगितलं चौकशी केली तर म्हणाला तर ते लेखच इथं राहिलेले नाहीये आणि त्यांचं ऑफिस पण बदलून मला वाटतं काय त्यावेळेला महापेला गेलं का काही काम महापेहून चालू होतं मुख्य व्यक्तीच बदलल्या तिथल्या. त्यामुळे मी म्हटलं की लेख माझ्याकडे झेरॉक्स केलेला आहे तो मी तुला पाठवते आणि तू म्हणजे मी त्याला सरळच म्हटलं की अरे मी पूर्वी लिहित होते तुला माहिती आहे तर तू तुझ्या पातळीवर प्रयत्न करून बघ पुढे लेख कोणाकडे. म्हटलं संपादकांचा जो काही निर्णय असेल तो नाही तरी मला सांग मग आपण मी बघते किंवा काही बदल हवे असले तर त्या दृष्टीने मी जरूर विचार करेन. मग ते 2 लेख अशा याच्यातून ते आले म्हणजे या सगळ्या कॉरेस्पॉन्डन्स मधून ते 2 लेख आले आणि ते सदर जवळजवळ महिन्यातून मी एकच लिहायचे असं ते सदर 2 वर्ष चाललं. बरं. आणि मग त्याचं पुस्तक तुम्ही केलं? त्याचं पुस्तक अजून यायचंय पण मला एकाने सांगितलंय एका संपादकाने आणि चांगलं त्यांचं रेप्युटेशन आहे की याचं तुम्ही लिहा आणि आम्हाला लेख आपण बघू तर त्यांच्याशी चर्चा करायची. माझ्याकडून वेळ नाही दिला गेलाय तर तो मी देईन आणि ते पुस्तक तुमचं प्रकाशित हो. आपण हे जे केलं मला वाटतं हे जे मी त्यावेळेला स्वतःच्या ह्याच्या जाणल्या होत्या मर्यादा तर त्याचा मला खरंच फायदा झाला की त्यावेळेला जर मी खूप मोठे जर हे बघितले असते की मी या आर्टिस्टवर लिहीन तर त्याच्यासाठी आधी वाचन पाहिजे आणि वाचन करायलाच पाहिजे.
पण ते करायला जो परत वेळ द्यायला लागतो तर मग ती ना वाचन हे परत असं होतं की आज घरात ही अडचण आहे, आज घरात ती अडचण आहे आणि सगळंच महत्वाचं असतं. तर ती कमिटमेंट जी आपण घेतो ना त्याने हातून काम होतं. बरोबर. आणि माझी एक प्रेरणा जास्त करून राहिली ना की ह्याच कलाकाराची ही वैशिष्ट्य आणि ती लोकांपर्यंत जावी. रसास्वाद, अभ्यासपूर्ण रसास्वाद असेच माझ्या लेखनाची प्रेरणा होती. मग मी आणखीन काही माझे कॉलम चालू झाले. त्यातलं एक म्हणजे एखाद्याचं नाव राहतं मग त्यांनाही वाईट वाटतं, पण तरी मला उल्लेख केला पाहिजे की हा जवळजवळ मी सर्व्हिस सोडली 2006 मध्ये आणि हे जे माझे कॉलम आले ते 10-12 साली तेव्हापासून मग जी सुरुवात झाली चांगली. तेव्हाही मी विविध प्रकारचं लेखन केलं. चित्रकारांच्या मुलाखती, अभ्यासाचा खूप वाढला. मग त्याच्यातून एक पुस्तक, पहिलं जे पुस्तक आलं ते 2006 मध्ये प्रसिद्ध झालं. माधव सातोळेकरांचं आत्मचरित्रात्मक पुस्तक होतं. तर मला वाटतं मी बरोबर सांगते ना सगळं किंवा तर या पहिल्या पुस्तकात असं झालं की मला सतत जी लेखनाची एक खुमखुमी असायची तर त्याच्यामुळे असं झालं की एक शासकीयचे काही चांगले स्कीम असतात किंवा चांगले प्रकल्प असतात. महाराष्ट्राची जडणघडण असा त्यांचा एक राज्य मराठी विकास संस्था असं मला वाटतंय. तर क्लिअर नाव आठवत नाही सोसावी, पण त्याच्या सरोजिनी वैद्य मुख्य होत्या. तर त्यांना वेगवेगळ्या याच्यातले क्षेत्रातले महाराष्ट्रातले कोर्स तयार करायचे होते किंवा त्याच्यातली महाराष्ट्राची जडणघडण करणारे काही काही आहे तर वेगवेगळ्या क्षेत्रातले त्यातल्या जाणकार माणसांकडून कोर्स नाही पुस्तकं करायची. त्यातल्या चित्रकलेचं जे होतं ते सुहास आणि कोणी कोणी होतं. हे काय झालंय की बरीच वर्ष गेल्यावर मला आठवणीवर थोड्या मर्यादा पडतात, पण सुहास आणि 3-4 जणांची कमिटी होती ती की याच्यावर मी आणि मग त्या लोकांनी आर्टिस्ट आणि लिहिणारे निवडले की महाराष्ट्राची जडणघडण होण्यात कुठल्या आर्टिस्टचा सहभाग किंवा मोठं योगदान आहे आणि ते लिहिणारे कोण असू शकतील असे त्यांच्या काही त्या लिस्ट तयार झाल्या. तर त्या लिस्ट तयार होण्यात मी म्हणजे माझं नाव त्याच्यात गोवलं गेलं. कदाचित असंही झालं असेल की सुहास घरी होता आणि त्याला माहिती होतं की मला लिहिण्याची खुमखुमी असते, इच्छा असते. माझं पहिलं पुस्तक आलं चित्रायन. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं एक महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम होता की महाराष्ट्र जडणघडणमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातलं आपण याचं करून पुस्तकं करायची. सरोजिनी वैद्यांकडून ते कामं सुहास आणि एक कमिटी होती त्यांच्याकडे आली. त्यांनी लिस्ट काढल्या की कोण कोण हे काम करू शकेल काय. तर त्यावेळेला आमच्याकडे घरात जे बोलणं झालं तर मला जे अर्थात उत्सुक होतेच मी लिहायला आणि त्याच्यात सुहासनी मला माधव सातोळेकर नाव मला त्यांनी सुचवलं. तर मी म्हटलं काहीच हरकत नाही. आणि एक जे व्यावहारिक गोष्टी असतात तो म्हणाला की सध्या काय आहे एकूण तुला ज्या काही आता मर्यादा आहेत त्याच्यात तर असं कर, सातोळेकर हे त्याला हयात होते म्हणजे तर तू त्यांच्याशी प्रत्यक्ष जाऊन बोलू शकतेस. दुसरं असं की ते बांद्र्याला राहतात आणि आम्ही पार्ल्याला, ते बांद्र्याला कलानगर मध्ये, तर तुला त्यांच्याकडे जाणं सोपं आहे आणि हे म्हणजे तुला काहीतरी करता येईल आणि ते हयात असल्यामुळे तुला त्यांची चित्र असं हे सगळं होऊ शकेल. तर मला फक्त एवढंच हवं होतं की काम मिळायला होतं आणि मला सगळे मुद्दे फार योग्य वाटले की मी कुठेतरी जाणार कोणावर तरी मग मी ते काम घेतलं. आणि नंतर असं झालं की ते काम माझं 2-2.5 वर्ष सर्व्हिस घर सांभाळून चालू होतं. मी ते पुस्तक पूर्ण केलं पण तोपर्यंत त्याही क्षेत्रात काहीतरी पुढे मागे झाल्या गोष्टी आणि ती योजनाच बारगळली. आता असं झालं की माझं तर सगळं पुस्तकाचं काम झालं होतं. मग त्याच्यासाठी प्रकाशक शोधावा, मग तेही काम मीच केलं. मग प्रकाशक शोधले. अगदी वेगळं म्हणजे विश्वसंवाद केंद्र म्हणून एक संस्था आहे, तर त्यांच्याकडे ते काम नाव मला माझ्या बहिणीने सुचवलं की असे 1-2 प्रकाशक आहेत की जे जरा वेगळा काहीतरी विचार करू शकतील, तर तू त्यांच्याकडे नेऊन बघ. तर मी गेले त्यांच्याकडे, त्यांना दाखवलं. तर ते म्हणाले आम्ही तुला 4-5 दिवसात त्याचा निर्णय घेतो. त्याच्याही आधी मी 1-2 जणांकडे गेले पण त्यांनी वेळ खूप गेला आणि उत्तर नाही असं होतं. म्हणजे मी या गोष्टी का सांगते की हे वाट्याला येतच. फक्त मला त्याच्यात एकच वाटलं की त्यांनी 6 महिने लावले उत्तर द्यायला. ते जर मला महिन्यात मिळालं असतं तर कालापवेळ झाला तो झाला नसता. बरोबर आहे. तर ते झाल्यावर परत
मी आता प्रकाशक बघण्याचं काम आलं. मग त्यांनी एक 8 ते 15 दिवसात त्यांनी त्यांच्या मीटिंगमध्ये सांगून मला उत्तर दिलं की आम्ही तुझं हे पुस्तक घेतो. ओके. अर्थात अतिशय परमानंद झाला. आणि त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे कॉपरेट केलं. ते म्हणाले तुमच्या अगदी आर्टसारखं आम्ही नाही करू शकणार, पण म्हटलं तुम्ही याच्यात काही रंगीत चित्र घ्याल का, काही ब्लॅक अँड व्हाईट घेऊ. तर म्हणाले आपण जरूर. त्यांनी त्यांच्या शक्यतेतली चित्र, त्याच्या विश्वसंवाद केंद्र असं त्यांच्या याचं नाव. आणि नंतर मी त्यांना विचारलं की तुम्ही 8 वर्ष पुस्तक कसं काय घेतलं. तर म्हणाले तुमच्या अडचणी रास्त होत्या. दुसरं तुमच्या याच्यात उल्लेख होता पंडित सातोळेकर, म्हणजे माधव सातोळेकरांचे वडील. ते चित्रकारी होते आणि कलेचे अभ्यासक, त्यांनी लेख लिहिले होते आणि संस्कृतचे ते अभ्यासक गाढे. वेदशास्त्रांचा त्यांचा अनुभव होता. तर म्हणे त्यांच्याबद्दलची माहिती फारशी कुठे उपलब्ध नाहीये, ती तुमच्या ह्याच्यात आली. त्यांचे हे सुपुत्र आणि तेही कला संचालक, ह्या ज्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या ना, म्हणजे आमचाही हेतू ह्याचा नाहीये व्यावसायिक असं काही, तर आमच्या शक्यतेतून आम्ही तुम्हाला चांगल्यातलं चांगलं पुस्तक काढून देऊ. आणि तसं ते पुस्तक ते तयार झालं. त्या बाकीच्या स्कीम बारगळल्या, पण त्याच्यातून मी पुढे गेले, ती चिकाटी सोडली नाही, म्हणून ते पहिलं आलं. मग ते काही ठिकाणी स्पर्धेला पाठवलं. त्यातलं कोकण मराठी साहित्य परिषद या संस्थेकडे ते पुस्तक मी पाठवलं होतं. आणि त्याला धनंजय कीर स्मृती पारितोषक असं आत्मचरित्रांना मिळणार पारितोषक मला मिळालं. तो कार्यक्रम मालगुणला झाला. तर असा त्या पुस्तकाची वाटचाल झाली. वाह, की छान. अजून तुम्ही मगाशी सांगितलं की नंतर माझं लेखन जे कायम चालू राहिलं आर्ट अप्रिसिएशनच्या दृष्टीने, तर त्यातला एकाच याचा मला उल्लेख जरूर केला पाहिजे, अंतर्नाद मासिकाचा. तिथे मुखपृष्ठावर मी एक चित्र द्यायचे आणि त्या चित्राची वैशिष्ट्य सांगणार, आणि याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला, खूप चांगला मिळाला. तर त्याच्यात आणि अंतर्नाद हे थोडस चाकोरीपेक्षा बाहेरचा विचार करणारे, आणि त्याचाही उपयोग मला खूप झाला चांगल्या प्रकारे. लेखनाचा सराव वाढतो, आत्मविश्वास वाढतो, वेगळे विषय आपण कुठले हाताळू शकतो हे मला त्याच्यामुळे कळलं. त्याच्यात एक त्या सदराचं नाव होतं चित्रसंवाद. तर तो त्या संपादकांनी ते सुचवलेलं होतं. पण त्यामुळे ना माझा चित्राशी संवाद वाढला, म्हणजे काय घडतं, आणि त्या चित्राच्या आजूबाजूच्या अनेक लवचिक गोष्टी ज्या मगाशी तुमच्या बोलण्यात आल्या की सिलेबसच्या पलीकडचं समज, तर ह्या चित्रसंवाद नावामुळेच ते घडलं की त्या पलीकडच्या बऱ्याच गोष्टी मी स्वतः शोधत गेले, मला ते आकलन होत गेलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर जे काही करण्याची एक सततची मनाची ओढ असते, चित्रकला क्षेत्रात वावरताना माझ्या नेहमी लक्षात आलं होतं की या क्षेत्रात जसं इतर सगळ्या क्षेत्रात जशा स्त्रिया आहेत, तर फाईन आर्ट मध्ये स्त्रिया खूप कमी आहेत. आणि त्या कमी काय ते मी अनेक जणांकडे बोलायचे, पण त्याचं कधी उत्तर मला मिळत नव्हतं. त्याचं उत्तर हे मला एकदा अचानकच मिळालं. ते म्हणजे दृश्यकला कोश मराठी, तो 2012 मध्ये प्रसिद्ध झाला. त्याच्यात मी संपादक मंडळात होते. त्याचं काम करताना माझ्या उत्सुकतेमुळे मी एकदा सहज मोजलं की याच्यात किती चित्रकारांच्या नोंदी आहेत आणि किती स्त्रिया आहेत बघूया. तर मला ते प्रमाण फक्त 8 ते 10% वाटलं. अरे बापरे. आणि चित्रकला, त्या दृश्यकलाचे जे काही निकष होते, ते निकष आता मी नाही सांगत, पण त्या निकषाला उतरू शकलेल्या स्त्रियांचं प्रमाण फक्त 8 ते 10% ही मला जे एक वाटायचं त्याला मिळालेली विश्वसनीय पुष्टी होती आकडेवारीतली. पुन्हा तो विषय मनात घोळतोच, त्या दृष्टीने कशी पावलं उचलायची काय ते काही फारसं डोळ्यासमोर येत नाही, किंवा आपण काहीतरी करत असतो त्याच्यात पुढे पुढे चालू राहतात कॉलम. तर एशियाटिक सोसायटीची, एशियाटिक लायब्ररीची एक ही डिक्लेअर झाली फेलोशिप, बॉम्बे स्कूल कला परंपरेची, ज्याच्यात बॉम्बे स्कूल परंपरा हा विषय असेल की त्या विषयावर तुम्ही तुमचं लेखन करा आणि फेलोशिप म्हणजे रिसर्च, संशोधनात्मक काम, अशी ती स्कीम होती. तर त्या विषयाचं मला आकर्षण होतं. मला बहुलकरांनी 2-3दा सांगितलं की तू त्याला अर्ज कर. तर मी खरंच सांगते, पुन्हा तो तुमची आता मला बोलताना जाणवते की तुमचा जो विषय आहे त्याच्याशी निगडीत येतो, की मला पुन्हा असं वाटलं
की मी जे म्हणते की माझ्या पोथीचं सगळं जग बदललं होतं 15-20 वर्षामध्ये. आणि इतकं की ते लेखन किंवा करिअर या दृष्टीने पायाखालची जमीन सरकावी इतकं ते बदललेलं होतं. आता मला जरी लिहिण्याची खुमखुमी होती तरी आपण फेलोशिप करता अर्ज करावा हे तितका आत्मविश्वास मला नव्हता वाटत. आणि बौलकरांनी 2-3दा सांगितलं तू लिही हे कर, पण मी ते मनावर घेतलं नव्हतं. आणि मी एक दिवशी त्याला घरी स्पष्ट म्हटलं की अरे काय आता हल्लीची पिढी आहे ही इतकी वेगवेगळ्या विषयात शिकलेली आहे, त्यांना हिस्ट्री ऑफ आर्ट, त्यांचं रिसर्च वर्क आणि कुठे कुठे ती त्या इतक्या माध्यमातून त्यांना माहिती मिळते, मला हे काहीच येत नाही. तर मी कसं हे करू शकणार आहे. आणि आता या वयात मला असं वाटतं की त्यांनी इंटरव्ह्यू द्यायचा आणि मग ते नाही झालं तर ते खूप जास्त, तर मला हे जरा नको वाटतंय. त्यापेक्षा मी लेखन करत राहीन, ते मला करायचंच होतं. तर काय झालं तर म्हणजे काय झालं, त्यांनी आग्रह केला की मला मनात आलं की जाऊ दे, आपण याला फारच विचार करतोय की आपण घाबरतोय हे बरोबर नाही. असं पण मला कुठेतरी वाटलं की आपण घाबरतोय बरोबर नाही. आणि समजा आपण नाही सिलेक्ट होणार तर आपण हे मनाला लावून घ्यायचं नाही. हे मी ठरवलं की ही गोष्ट आपण मनाला लावून घ्यायची नाही. आणि आपण जे सुरुवातीला म्हणतोय की पुढची पिढी सगळं ही जास्त ही आहे ते आपण आणखीन एक्सेप्ट करायचं आणि आपल्याला जे लिहायचंय ते लेखनपर्यंत आपण चालू करायचं, अजून वेगळे विषय सोडू. हे काहीतरी माझ्या मनात आलं आणि मला स्वतःलाच वाटलं की असं आपण करू. शेवटच्या दिवशी मी अर्ज दिला. तो अर्ज मी शेवटच्या दिवशी दिला. मग आम्हाला काय ते 15 दिवस असेल, महिनाभराने रितसर आमंत्रण आलं इंटरव्ह्यूला. मग मी जे काही इंटरव्ह्यू दिला त्याच्यात त्यातले बरेचसे मध्ये मी काही आता तुमच्याशी बोलले की स्त्री चित्रकार कमी, त्यावेळेला मी हा विषय दिला की याच्यात स्त्री चित्रकार कमी आहेत असं मला वाटतं आणि मला तो विषय शोधण्याची इच्छा आहे. तर त्याच्यावर मला लिहायला आवडेल. आणि मग त्या इंटरव्ह्यूला 8-10 जण होते. मग त्यांनी बरेच काही मला प्रश्न विचारले. त्याची मी उत्तरं जी माझ्या अनुभवातून आलेली होती अभ्यासापेक्षा, की मी काही खूप पुस्तकं वाचली होती किंवा आर्टवरची खूप काही नाही पण तर त्याच्यातून जी उत्तरं दिली काय. आणि मला त्यांचं पत्र आलं की तुम्ही या विषयाला निवडले गेलेले आहात. तर त्या विषया म्हणजे जे मी पुस्तक लिहिलं बॉम्बे स्कूल कला परंपरेतील स्त्री चित्रकार, याच्याकरता माझ्या 5 स्त्री चित्रकार मी निवडल्या गेल्या. आमच्या क्षेत्रातली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे त्याचे सोर्सेस मिळणं, संदर्भ ग्रंथ. एशियाटिक लायब्ररीचं जे काम आहे ते खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. काही प्रोसिजर आपल्याला पाळावी लागते. त्यात माझं सिलेक्शन झाल्यावर पुढचा टप्पा होता की तुम्ही 6 महिन्यात अमुक एक सबमिट करा, तुम्ही कुठली पुस्तकं रेफरन्सला घ्याल हे आम्हाला कळवा. तर हा तर सगळ्यात मोठा बागुलबुवा होता की पुस्तकं रेफरन्सला नाहीतच आमच्याकडे, काय सांगणार. आणि हे त्यांना पटूच शकत नव्हतं. अच्छा असं. तर म्हटलं कसं हे मला माहिती नाही खरंच. माझ्याकडे मी आता कुठली पुस्तकं वाचणार आहे ते मी तुम्हाला देते आणि हे खूप कमी आहे हे मला माहिती आहे, पण मला यातनंच वाट काढायची. काय होतंय बघूया. आणि मग ती का अशी वाट काढली मी. हा परत वेगळा विषय होईल, आपल्याकडे वेळ असला तर तो बोलू. नाही पण म्हणजे तो पूर्ण केला तुम्ही. तो मी विषय म्हणजे अगदी एका वाक्यात सांगायचं तर मी एवढंच सांगेन की सुहास बौलकरांमुळे बॉम्बे आर्ट सोसायटीचे काही कॅटलॉग आमच्या घरात आले आणि ते कॅटलॉग आले आणि माझ्या हातात म्हणजे जेव्हा त्याचे कामं झाले तर ते माझ्या हातात जेव्हा आले तर ती एक जादूची कांडी. इतकं ते सोपं नव्हतं का, पण माझ्याकरता अलिबाबाची गुहा होती. अलिबाबाची गुहा माझ्या पुढे उघडली की मला असं वाटलं की मी जी धडपडते 6 महिने पाऊण वर्षात मी पूर्ण निराश होते की माझ्याने आता होणार नाहीये. त्यावेळेला मला श्वास म्हणाला आणि आता की हे बघ तुला काय काळजी आहे, तुझा एक म्हटलं दिवाळी अंक सारखा थोडा मोठा तर काही मिळत नाही तर तू काय करणार आहे तसाच दे, असं त्यांनी मला सांगितलं. ते पटत नव्हतं पण मी त्या करण्याच्या निराशेच्या मनस्थितीत परत मी आले होते की आता एक्सेप्ट करायचं. आणि हे जे कॅटलॉग घरी आले त्या कॅटलॉग मध्ये काय काय झालं हे सगळं वेगळा विषय होईल, पण त्या कॅटलॉग मध्ये त्या अलिबाबाच्या गुहेत मी शिरले आणि मग ते जे मी बघत गेले ना त्यातनं मला स्त्री चित्रकार मिळाल्या. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटेल की आम्ही शिकताना मी फक्त 2च नावं ऐकली होती आर्टिस्ट
स्त्री चित्रकारांची, अंजेला त्रिंदाद आणि अंबिका धुरंधर. बर. ती पण ऐकलेली आमच्या प्रोफेसर लोकांकडून किंवा कोणाची विषयी अभ्यास नाही, पुस्तकच नव्हती. आणि आता त्यांची राहिलेल्या 3 मध्ये विमल गोडबोले, त्यांचं माहेरचं आडनाव भागवत. बर. आणि ही चित्रकार आणखीन एक मारी हेंडरसन टेम्पल. बर. तर हेंडरसन हे तिचं पहिलं आडनाव, टेम्पल हे तिच्या विवाहानंतरचं आडनाव. आणि तिसरी मगदा नाथमन, ही रशियन चित्रकार. आता आपल्या आर्ट स्कूलशी, जे स्कूल ऑफ आर्टशी आणि बॉम्बे स्कूल परंपरेशी संबंधित असलेल्या 4 चित्रकार. मगदा नाथमन हा विषय केवळ त्या रिसर्च वर्कची व्हॉल्यूम वाढवायला किंवा काय काय क्षमता त्याच्यात असू शकतात यासाठी मी घेतला. पण यांची चित्र, या अंजेला त्रिंदाद आणि अंबिका धुरंधर या 2 सर्व परिचित असलेल्या स्त्रिया, सर्व परिचित नाहीच आमच्या मर्यादित वर्तुळात, पण त्या चित्रकार माहिती आहे, तो नाव ऐकले असं म्हणणारे खूप लोक भेटतील. पण विमल गोडबोलेला मी तिच्या कॅपॅसिटी आणि मर्यादा, या 5 जणींच्या मी कॅपॅसिटी आणि मर्यादा दोन्ही दिलेला आहे, कारण अभ्यासक म्हणून ते आवश्यक आहे. तर यांच्यात या 3 जणी आहेत, या पूर्ण माझ्यामुळे पहिल्यांदा प्रकाशात आल्या. त्यातल्या विमल गोडबोलेंचं मी तुम्हाला आश्चर्य सांगेन, किंवा त्या चित्रकार म्हणूनच मी त्यांची नोंद केली. ती कशामुळे केली तर ते जे कॅटलॉग आले त्याच्यात कोण चित्रकार यांच्या मी लिस्ट केल्या आकडेवारीने. मग प्राइजेस मिळालेल्या कोण आहेत तर जास्त चित्र असलेल्या आणि प्राइजेस मिळालेल्या या 3 चित्रकार, म्हणून त्याचे नाव आहे. विमल भागवतचे मी नाव तुम्हाला गोडबोले, त्याचं पहिलं आडनाव भागवत. मी नाव घेतलं ते ह्याच्यामुळे, आणि मला माहिती होतं की ह्या दुर्गा भागवतांची बहीण आहे. बर. पण मी लिहिताना मला त्यांची पुरेशी माहिती म्हणजे जन्म मृत्यूच्या तारखा कळू शकल्या नाही. कॅटलॉग मध्ये जी चित्र होती त्याच्या खेरीज चित्र मिळाली नाहीत, 1 किंवा 2. त्यांचं स्वतःचं पुस्तक आहे, त्याच्यात इतक्या प्रदर्शनांचा त्यांचे 4-5 उल्लेख आहेत, त्यातले एकही चित्र अवेलेबल नाही. म्हणजे आपल्याकडची परिस्थिती काय हे मी सांगेन. खरंच आहे, म्हणजे ह्या बाबतीत तरी थोडस काळजी घेतली पाहिजे की जे चित्रकार आहेत आणि जे बॉम्बे स्कूल परंपरा, ह्या सगळ्या बॉम्बे स्कूल परंपरेशी निगडीत. तर मारी हेंडरसन आणि मगदा नाथमन हे जे विषय आहेत, मगदा नाथमन ही रशियन चित्रकारती आहे. ती भारतात आली. MPT आचार्य हे कम्युनिस्ट लीडर आणि ते सावरकरांचे अंगरक्षकही होते. तर त्या सगळ्या एक मोठं ते अतिशय नाट्यमय कथानक आहे. त्याच्यातून त्या भारतात आल्या, मग त्या मुंबईत ते सेटल झाले आणि त्यांनी ही जी एक अकॅडमिक पद्धती, बॉम्बे स्कूल परंपरा जी आहे त्या पद्धतीची चित्र काढली. आणि त्यांनी भारतीय कामगारांची खूप चित्र काढली, शेतकरी, कामगार, मजूर, म्हणून मी त्याला स्थान दिलं. पण माझ्या ह्याच्यात ते शेवटी आहे त्या पुस्तकात. पण भारताशी संबंध होताच. आणि एक चांगली गोष्ट मी नमूद करेन की यांच्याबरोबर इतर चित्रकार स्त्रिया मी पुढे आणल्या, पण त्यांची कोणती माहिती मला मिळाली नाही. तर ती चित्र, नाव तर नाव, या भोवतीच्या या 5 स्त्रियांच्या चित्रकर्त्यांच्या भोवतीच्या आणखी 5-50 स्त्री चित्रकार मला मिळाल्या. आणि जे स्कूल ऑफ आर्टचे कुठलेही कॅटलॉग नसताना त्याच्यामध्ये, आणि जे स्कूल ऑफ आर्टच्या सुरुवातीच्या आरंभीच्या काळात कोण पहिली स्त्री चित्रकार चिडी आर्ट झालेली कोण, हे सगळे उल्लेख त्या पुस्तकात आले. आणि हे निव्वळ हे रिसर्च वर्क केल्यामुळे आणि 2-3 वर्ष मी त्याला वाहून घेतलं, त्याच्यामुळेच आले. मला सांगायला तर नक्की आनंद वाटेल की त्या पुस्तकाला 3 पारितोषिकं मिळाली. एक महाराष्ट्र साहित्य परिषदेचं मिळालं, दुसरं सगळी डोळ्या. तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचं एक विशेष सांगायला मला आवडेल की त्यांच्याकडे हे पुस्तक 2 कॅटेगरी प्राइज मिळत होतं. एक त्यांच्या ज्या काही कॅटेगरी आहेत त्यांनी स्टेजवरून अनाऊन्स केलं की हे पुस्तक इतकं विशेष वाटलं की आम्ही ते स्पेशल कॅटेगरीत घेऊन त्याला पुरस्कार दिला. त्या वेगळा कार्यक्रम होतो त्याचा, असं त्याला पारितोषिक मिळालं. दुसरं स्त्रियांचेच एकाणारं संशोधनात्मक पुस्तकाला त्याची एक कॅटेगरी एकादशी असं त्यांचं नाव आहे त्या ग्रुपचं, मला आठवेल सगळं 2 मिनिटांनी आठवेल. तर त्यांच्याकडून मिळालं. पार्ल्यातल्या उत्तुंग नव्हे उत्कर्ष मंडळचं मिळालं मला. ही 3 पारितोषिकं त्या पुस्तकाला मिळाली.
आणि हे माझ्याकरता सगळं खूप होतं. खूप खूप म्हणजे कारण संशोधनात्मक पुस्तकाला कोणीतरी अशी पारितोषिक आहे त्यांचं कौतुक आहे. आणि म्हणूनच तुम्ही जे म्हणालात ना की तुम्ही असामान्य वगैरे म्हणताय तसं नाही, पण हे खूप असामान्य आहे माझ्यासाठी तरी. म्हणजे मी जी तुमची मुलाखत घ्यायला आले किंवा तुमच्याशी गप्पा मारायला आले, ह्या खूप गोष्टी नवीन आहेत. तुम्ही जसं म्हणालात महिला चित्रकार कमी आहेत आणि त्यांची माहितीच नाहीये, तर ती तुम्ही माहिती एवढं मोठं दालन पुढच्या पिढीसाठी आणि मुलींसाठी उपलब्ध आकडेवारी सकट मी ती देऊ शकले. मी एक काळ निश्चित केला. 1857 ते 1950. 1857 जे स्कूल ऑफ आर्टची स्थापना आणि मी जर तो 1957 घेतला तर तो स्पेसिफिक पीक होतो. 1950 चे राऊंड फिगर होते. मग एक जवळजवळ 100 वर्षाचा. आणि शेवटाकडे मी येताना ते नुसते उल्लेख आहेत. पण एवढ्या 100 म्हणजे खूप व्हास्ट कॅनव्हास झाला. थोडक्यात खरंच झालं. इतकं छान पुस्तक दिलं, त्याच्यावरती तुम्हाला पुरस्कार मिळाले. तर पुढची जी वाटचाल आहे तुमची अशीच संशोधनात्मक आणि ती सुद्धा पुन्हा निरागसता ही अशीच चालू राहू देत. खूप पुरस्कार तुम्हाला मिळू देत. म्हणजे सुहास बहुलकर यांची पत्नी त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही स्वतःची एक जी ओळख तयार केलेली आहे ती अजून मोठी होऊ देत, याच आज मी शुभेच्छा देते तुम्हाला. अजून एक जरूर सांगू इच्छिते की चित्रकाराची पत्नी म्हणून लोकांना असं वाटतं अरे वावा, असं हे सोपं झालं असेल, तर तसं नव्हतं. एवढंच मी सांगेन. बरोबर आहे की त्याच्यामुळे जशा काही गोष्टी फायदा मिळाला, बॉम्बे आर्ट सोसायटी कॅटलॉग त्याच्यामुळेच घरात आले आणि मला तो खूप मोठा मिळाला. पण ही वाट सोपी नव्हती. पण चित्रकार म्हणून झालेला फायदा वेगळा, पण शेवटी पती पत्नी म्हणून येणाऱ्या संघर्षालाही मला तोंड द्यावं लागलं. चित्रकार हाही माणूस असतो, त्यामुळे तो येतो. बिकट वाटेतून वाट काढणं हे साधन होतं. आणि मला एवढं सांगायचं की हे सांगितलं एवढा करतात की संघर्ष आमच्यात जरूर असतात. तो चित्रकार आणि त्याच्या क्षमता बघता मला ते आणखीन कठीण होतं. पण ह्याच्यातून वाट काढणं हा जर आपला स्थायीभाव राहिला किंवा तो जर ठेवला तर खूप महत्वाचं आहे. तर ते काही ना काही मार्ग निघतो. बरोबर आहे. त्याच मुक्कामाला गेलं पाहिजे असं नाहीये. आणि संघर्ष कोणाला चुकलेला नाही, पण त्या संघर्षातून तावून सुलाखून तुम्ही अगदी छान पद्धतीने उभं राहणं हे खूप महत्वाचं आहे, जे तुम्ही खूप छान केलेलं आहे. आज तुम्ही माझ्याशी इतक्या छान गप्पा मारल्या. खूप छान. मला नेमकं बोलायची सवय नाहीये. नाही, खूप छान बोललात आणि खूप छान वाटलं. मनापासून धन्यवाद. आणि मलाही तुमचा विषय खूप आवडला. जसं आपण त्याच्यात शिरत गेलो ना. येस, खूप छान गप्पा झाल्या आपल्या. पुन्हा पुढच्या पुरस्कार तुम्हाला जेव्हा मिळेल तेव्हा आपण नक्की बोलू. धन्यवाद. हा भाग लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला आणि शेअर करायलाही विसरू नका.